त्यावेळेला आम्हाला एक फेमस सांगायचे की बिग सर्जन्स मेक बिग इन्सिजन, म्हणजे जेवढं तुम्ही मोठं पोट कापाल तेवढे तुम्ही जास्त मोठे सर्जन्स. स्टुडंटना शिकवतो सर्जरी करणं हे पुष्कळ लोक शिकतात, पण सर्जरी कधी नाही करायची ही तुमची कला आहे. हे ॲसिड आपल्याला गरजेचं आहे. सारखं ॲसिडिटीच्या गोळ्या घेणं योग्य नाही. माझ्याकडे एक मुलगा आत्ता मार्च एप्रिल मे आला होता, त्याच्या 10वीच्या बोर्डाच्या आधी की मला इथे जळजळ होते आणि अन्न अडकतं. 10वीचे बोर्ड झाल्यावर मी त्याची एंडोस्कोपी केली आणि मोठा ट्युमर मिड इसोफेगसमध्ये जो ऑलरेडी लंगमध्ये पसरला होता. बरं, मी दर 14 वर्षाच्या मुलाला सांगायला लागलो तर हे म्हणणार कमर्शियल डॉक्टर आहे, नवीन हॉस्पिटल बांधलंय ना, EMI भरायसाठी अननेसरी एंडोस्कोपी करतो. कोणतरी बिना ऑपरेशन गॅरंटी इलाजवाला कोणतरी डॉक्टर सापडतो, त्याला तो 3 महिने त्याशी घालवतो आणि जो कॅन्सर बरा होऊ शकतो तो इनऑपरेबल लिव्हरपासून आमच्याकडे येतो. ज्या वेळेला एक रुग्ण म्हणतो की मला आज एकही ट्रस्टवर्दी सर्जन सापडत नाही, दिस इज अ व्हेरी सॅड स्टेट ऑफ अफेअर्स. आमचं हॉस्पिटल चेंबूरला आहे आणि त्याच भागातला एक फेमस गँगवेलचा मनुष्य आहे, आय थिंक यू नो हू आय एम टॉकिंग अबाउट. त्याच्या बायकोची मेजर सर्जरी करायची होती. माझी बायको म्हणली कशाला तू ऑपरेशन करतोस, काय झालं तर त्याची कॉन्सिक्वेन्सेसचा विचार केला आहेस का. एकदा तुम्ही त्या ऑपरेशन टेबलला उभा राहिला की मग कोण पेशंट आहे ह्याचा विचार करत नाही. एक दिवशी एक म्हातारा मनुष्य मला भेटला की डॉक्टर आज कुठे चालला तुम्ही. म्हटलं मला जरा दर्शन करून यायचं, उद्या मी परत दवाखान्यात येणार. म्हटलं कशाला जात आहे तुम्ही, हे काय सगळे पांडुरंग आणि ज्ञानेश्वरच आहे तिकडे. तुम्ही जर वारक्याची सेवा केली तीच पांडुरंगाची सेवा आहे. सगळ्यांनी एकदा जाऊन वारी फक्त बघा, एक दिवस जा, पण तुमच्यात नक्की काहीतरी बदल होईल. तू सगळं करतेस, घर, कुटुंब, करिअर, पण स्वतःसाठी मात्र तुझ्याकडे वेळ नसतो. या सगळ्यात आयुष्याच्या प्रत्येक वळणावर तुझ्या मनाचा, तुझ्या शरीराचा विचार करणं, तुला समजून घेणं तितकंच गरजेचं आहे. पण आपण कळत नकळत स्वतःलाच मागे टाकत असतो आणि आपल्या पलीकडे असलेल्या जगाची काळजी घेत असतो. पण या सगळ्यामध्ये आपली काळजी घेण्यासाठी आपण वेळच काढत नाही. म्हणूनच हा अत्यंत महत्त्वाचा शो मज्जा वेलनेस आम्ही घेऊन आलो आहे फक्त तुझ्यासाठी, तुझ्या आरोग्यासाठी, तुझ्यासोबत. नमस्कार, मी खुशबू. मज्जा वेलनेसच्या या कार्यक्रमात तुमचं मनःपूर्वक स्वागत. मज्जा वेलनेसच्या या आजच्या भागात आपल्याला मार्गदर्शन देण्यासाठी उपस्थित आहेत एक कुशल, अनुभवी आणि रुग्णांना संजीवनी देणारे डॉक्टर, गॅस्ट्रोइंटेस्टिनल सर्जन, लॅप्रोस्कोपिक सर्जन आणि डायजेस्टिव्ह एंडोस्कोपिस्ट डॉक्टर रॉय पाटणकर. वैद्यकीय क्षेत्रात 25 वर्षांपेक्षाही अधिक काळ अखंड सेवा देताना डॉक्टर रॉय पाटणकर यांनी कॅन्सर सर्जरीजपासून अत्याधुनिक लेप्रोस्कोपिक आणि रोबोटिक सर्जरीजपर्यंत असंख्य जटिल शस्त्रक्रिया अगदी यशस्वीपणे पार पाडलेल्या आहेत. झेन मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल मुंबईचे डायरेक्टर म्हणून कार्यरत असलेले डॉक्टर रॉय पाटणकर यांनी KEM हॉस्पिटलमधून आपलं MBBS आणि MS पूर्ण केल्यानंतर एडिनबरा UK येथून FRCS ही प्रतिष्ठित पदवी मिळवली. त्यांनी तंत्रज्ञानावर प्रभुत्व तर मिळवलंच, पण आपल्या कुशलतेसोबतच संवेदनशील दृष्टिकोनातून हजारो रुग्णांच्या आयुष्यात नवजीवन निर्माण केलं आहे. आज आपण त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत पचनसंस्थेचं आरोग्य, आम्लपित्त, पायल्स, अपेंडिक्ससारखे आजार आणि आजकालच्या धकाधकीच्या आयुष्यात सर्जरीज आणि अत्याधुनिक उपचारांची गरज आणि त्यांचं महत्त्व. चला तर मग स्वागत करूया आपले मार्गदर्शक आणि विश्वासू तज्ज्ञ डॉक्टर रॉय पाटणकर यांचं. नमस्कार डॉक्टर. आज तुमच्याकडून बरंच काही शिकायला मिळणार आहे आम्हाला, त्यासाठी खरंच खूप उत्सुकता आहे. आणि इतक्या वर्षांचा अनुभव, 25 वर्षांपेक्षाही जास्त, तेही सर्जरीज, कॅन्सर सर्जरीज, लेप्रोस्कोपी, त्यामुळे बराच अनुभव आहे तुमचा. यात सगळ्यात महत्त्वाचं आणि इंटरेस्टिंग असं मला विचारायचं होतं ते म्हणजे सर्जरी ही कदाचित सगळ्यात शेवटचा टप्पा मानली जाते. सर्जरी म्हटली की रुग्णांच्या पोटात गोळा येतो, म्हणजे ऐकूनच भीती वाटते, पण कितपत सुरक्षित आहे सर्जरी? सो खुशबू, कसं असतं ना, 90% गोष्टींना वैद्यकीय दृष्टी मेडिकली आपण ट्रीट करू शकतो विदाऊट सर्जरी. म्हणजे स्टोन्स असतील, इन्फेक्शन्स असतील, शरीरात पू आहे, बऱ्याच वेळेला आपण अँटीबायोटिकनी, औषधांनी हे बरे करू शकतो. काही ठराविक वेळ आहे, म्हणजे ट्रॉमा, कोणाला ॲक्सिडेंट झाला, कोणाला अपेंडिक्स फुटला, कधी पोटात आतड्याला छिद्र पडलं, पू झालं, ह्याला इमिजिएट सर्जरी असते. त्यात आपण वेळ नाही घालवला पाहिजे. सो यासाठी आपल्याला एक इंडिपेंडंट सर्जनचं ओपिनियन घ्यायला पाहिजे किंवा पोटविकार तज्ज्ञाचं ओपिनियन घ्यायला पाहिजे की ह्याला शस्त्रक्रिया व्यतिरिक्त काय ऑप्शन आहेत का. आणि 90% लोकांना शस्त्रक्रिया नाही लागत, मेडिकलीच ते बरे होतात.
म्हणजे अशाही बऱ्याच वेळा घटना घडल्यात की तुमच्याकडे ते सर्जरीच्या अपेक्षेने आलेले आहेत आणि तुम्ही त्यांना हे कळवलं की 100% गरज पुष्कळ नाही. वेळेला होत आहे. आम्ही आमच्या स्टुडंटना शिकवतो सर्जरी करणं हे पुष्कळ लोक शिकतात, पण सर्जरी कधी नाही करायची ही तुमची कला आहे. अरे वा. सो टू पिक द राईट पेशंट फॉर द राईट ऑपरेशन. पण सर्जरी म्हटले की खरंच खूप भीती वाटते, जरा खूप मोठी गोष्ट वाटते पेशंट्सला किंवा पेशंटच्या कुटुंबियांना. तरी कितपत सेफ आहे आणि जर भीती असेल मनात तर ती कशी घालवावी? सो सर्जरी म्हणले की देर इज ॲनेस्थेसिया अँड देर इज सर्जरी. त्यामुळे या दोन्ही गोष्टींचा आपण विचार केला पाहिजे. सेफ्टी ऑफ सर्जरी म्हणजे बेशुद्ध करावं लागतं किंवा रिजनल ॲनेस्थेसिया द्यावं लागतं आणि त्यात त्या रुग्णांची मेडिकल काय स्थिती आहे त्याच्यावर आहे. ओके. 20 वर्षाच्या मुलांवर एक ऑपरेशन करणं आणि 80 वर्षाच्या डायबेटिक हायपरटेन्सिव्ह हार्टचा त्रास असलेल्या माणसावर ऑपरेशन करण्यात जीवन आसमानाचा फरक आहे. आणि मेजॉरिटी रिस्क्स ऑफ सर्जरी आर रिलेटेड टू ॲनेस्थेसिया. म्हणजे आपण जे बेशुद्ध करतो किंवा भूल देतो त्यात रिस्क असतात. सर्जरीत कमी रिस्क असतात. रिस्क फ्री असं म्हणणार नाही मी, पण मेजॉरिटी रिस्क हे ॲनेस्थेसियामध्ये असतात. म्हणजे नेमकं कसं, कॅन यू एक्सप्लेन? कसं असतं ना, ॲनेस्थेसियामध्ये आपण पेशंटला बेशुद्ध करतो. एक नळी तोंडातनं फुफ्फुसात टाकतो ट्रेकियामध्ये आणि पेशंट बेशुद्ध असतो आणि ॲनेस्थेटिस्ट किंवा मशीन तुमचं ब्रीदिंग कंट्रोल करत असतं. काही औषधं दिल्यामुळे मसल पॅरालिसिस असतं आणि पेशंट झोपलेला असतो. सो ते पूर्णतः कंट्रोल इज विथ द मशीन अँड द भूलतज्ञ जे म्हणतात ॲनेस्थेटिस्ट त्यांच्यावर असतं. ह्यात तुमचं जर हार्ट वीक असेल किंवा फुफ्फुस म्हणजे लंग्स वीक असतील तर काही वेळेला ह्यातनं आउटकम चांगले नसतात. पण आता मॉडर्न ॲनेस्थेसिया, मॉडर्न मशिनरी, मॉडर्न ड्रग्ज एवढी चांगली आली आहेत की माझे आय थिंक 20% पेशंट 70 वर्षाच्या वरचे किंवा हार्टचे त्रास असलेले किंवा लकवा असलेले किंवा डायबिटिकच असतात. कारण आपले भारतात लॉन्जेव्हिटी वाढती आहे. सो नॅचरली माझ्याकडे ॲज अ सिनियर सर्जन येणारे लोक पण असे असतात ज्यांना बाहेर छोट्या नर्सिंग होममध्ये सर्जरी रिफ्यूज केली जाते. पण लार्जली पुष्कळ सेफ्टी आता वाढली आहे. ओके ओके. पण हे म्हणजे माझ्यासाठी खरंच खूप नवखं होतं की सर्जरीपेक्षा किंवा रिस्क फॅक्टर ॲनेस्थेशियामध्ये सुद्धा असू शकतो. प्रश्नच नाही. तुम्ही आतापर्यंत केलेल्या एखाद्या कठीण सर्जरीबद्दल सांगू शकता का? म्हणजे ती किती आव्हानात्मक होती आणि तुम्ही ती कशी यशस्वीपणे पार पाडलात? अशा पुष्कळ रिस्की इट्स पार्ट ऑफ माय लाईफ की मी दररोज काहीतरी रिस्क घेऊन सर्जरी करतो. कारण की एकदा तुम्ही त्या ऑपरेशन टेबलला उभा राहिला की मग कोण पेशंट आहे ह्याचा विचार करत नाही. तुम्हाला मी राहतो चेंबूरला, आमचं हॉस्पिटल चेंबूरला आहे आणि त्याच भागातला एक फेमस गँगवेलचा मनुष्य आहे. आय थिंक यू नो हू आय एम टॉकिंग अबाउट. त्याचं नाव मी घेणार नाही. त्याच्या बायकोची मेजर सर्जरी करायची होती. माझी बायको म्हणली कशाला तू ऑपरेशन करतोस, काय झालं तर त्याची कॉन्सिक्वेन्सेसचा विचार केला आहेस का? मी म्हटलं एकदा मी ऑपरेशन टेबलला उभा राहिलो की सगळे पेशंट तेच. मी माझ्या मुलाची पण सर्जरी केली आहे. सो त्यावेळेला तुम्हाला तुमचे इमोशन्स डिस्कनेक्ट करावे लागतात. ते शरीर आहे, ते फुटलेलं अपेंडिक्स आहे, तो फुटलेलं आतड आहे, ते कॅन्सर कोलॉन आहे. ते कोलॉन तोच असतो. तो मंत्री असो. आता आजच्या तारखेत बरेच आमदार, मंत्री, बरेच डॉक्टर्स, सिनियर डॉक्टर्स माझ्या सर्जरीला येतात. हे सगळे तुमचे विचार चेंज करताना, कपडे बदलताना असतात. एकदा तुम्ही उभा राहिला तिकडे तुमचं ॲड्रिनलिन टेक्स ओव्हर आणि ते तुमच्यासाठी शरीर आहे. ऑपरेशन झाल्यावर सडनली ॲड्रिनलिन रश जातो आणि मग तुम्हाला त्या कॉन्सिक्वेन्सेसचा विचार करावा लागतो. पण आय एम व्हेरी क्लिअर की मी जे VVIP पेशंटला सर्जरी करतो तीच सर्जरी आम जनतेला पण करायची. ज्या वेळेला तुम्ही एक्स्ट्रा केअर घेता त्याला आम्ही मेडिकली VIP सिंड्रोम म्हणतो. एक्स्ट्रा केअर घेतली की प्रॉब्लेम्स येतात. ट्रीट दॅट VIP लाईक एनी अदर पेशंट, नथिंग गोज रॉंग. हो बापरे. पण हे तुम्हाला इतक्या वर्षांच्या अनुभवातून आल्या की सुरुवातीपासूनच तुम्ही थोडे केस पांढरे व्हावे लागतात त्यानंतरच एवढी अक्कल येते आपल्याला. कर्करोगाच्या बाबतीत सर्जरी नेमकी कशी केली जाते आणि ती कितपत सेफ असते? आता ना खूपसा जेव्हा मी KM मी शिकलो, मग पुढे 8 वर्ष इंग्लंडला होतो, US होतो, त्यावेळेला आम्हाला एक फेमस सांगायचे की बिग सर्जन्स मेक बिग इन्सिजन. म्हणजे जेवढं तुम्ही मोठं पोट कापाल तेवढे तुम्ही जास्त मोठे सर्जन्स. म्हणजे 25 टाकेचं ऑपरेशन खेडेगावात म्हणतात ना, 30 टाकेचं ऑपरेशन झालं. आता उलटं झालं आहे. जेवढं तुम्ही तुमच्यात कौशल्य आहे तेवढं इन्सिजन कमी. आता पुष्कळ 70% माझी सर्जरी लॅप्रोस्कोपिक म्हणजे बिंबीतनं दुर्बीण टाकून किंवा रोबॉटिक सर्जरी असते. जो रोबॉट सर्जरी करतो मी, ओटीत रोबॉटला कंट्रोल करतो. सो हे मोठं चेंज झालं आहे की त्याच्यामुळे आता फंक्शनल सर्जरी. पूर्वी आता बायकांमध्ये ब्रेस्ट कॅन्सर असायचा, स्तनाचा कॅन्सर, आणि तो कर्करोग झाला की आम्ही पूर्ण ब्रेस्ट काढायचो आणि खाकीतल्या गाठी काढायचो.
सो त्याच्यामुळे सायकोलॉजिकल कॉस्मेटिक इश्यूज खूप यायचे पेशंटला, किंवा बऱ्याच वेळेला हल्ली यंग एजमध्ये स्तनाचा कॅन्सर, कर्करोग होतो आणि एक ब्रेस्ट काढल्यामुळे मग त्या पेशंटच्या सायकोलॉजीवर पण खूप फरक पडतो. आता कॅन्सर सर्जरी इज मुव्हिंग टुवर्ड्स फंक्शनॅलिटी, म्हणजे कॅन्सर तर बरं करायचा, पण त्या बाईचा किंवा पुरुषाचा नंतर आयुष्यावर काय इफेक्ट होतो तो कमी करायचा. म्हणजे आता पुष्कळ ऑलमोस्ट 50% ब्रेस्ट कॅन्सर सर्जरी ब्रेस्ट कन्झर्विंग सर्जरी झाली आहे. आम्ही 5 सेंटीमीटर ब्रेस्टचा पार्ट काढतो आणि उरलेला ब्रेस्ट ठेवतो. कारण की तुम्ही किती प्लास्टिक सर्जरी करा, इम्प्लांट घाला, देवानी दिलेला जो नॅचरल कर्व आहे तो कुठलाही सर्जन करू शकत नाही. सो आपण बऱ्याच वेळेला फोकस फक्त सर्वायवल कॅन्सर काढणे ह्याच्यावर होता. बरोबर. आता त्यासोबत पेशंटच्या सायकोलॉजीवर इम्पॅक्ट काय होतो, किंवा फायनली त्या बाईला एक ब्रेस्टनी एक मेंटल इम्पॅक्ट खूप असतो. बरोबर. बऱ्याच वेळेला आता 30-35 वर्षाच्या बायकांमध्ये ब्रेस्ट कॅन्सर निर्माण व्हायला लागला आहे. हे कॅन्सर्स खूप यंग लोकमध्ये व्हायला लागलेत. त्यामुळे या गोष्टींचा सायकोलॉजी अँड फंक्शनॅलिटीवर इम्पॅक्ट काय होतो आता खूप विचार आम्ही करतो आणि खूप सायन्स त्याकडे जात आहे आता. किती छान आहे, म्हणजे खूपच नव्याने कळतंय की इतकं सायकोलॉजी आणि मेंटल हेल्थ खूप महत्त्वाची आहे. कारण की खूपशा बायकांना हे ब्रेस्ट काढल्यामुळे डिप्रेशन येतं. काही वेळेला आम्ही ओव्हरीज काढतो. ब्रेस्ट कॅन्सरमध्ये एक पर्टिक्युलर जेनेटिक टाईप ऑफ ब्रेस्ट कॅन्सर असतो, ज्याच्यामुळे ओव्हरीमध्ये निघालं इस्ट्रोजन, आणि त्या बाईचं दोन्ही ओव्हरीज आम्ही काढतो. इमॅजिन 30-35 वर्षाच्या बाईला तुम्ही दोन्ही ओव्हरीज काढता, तिचे पिरियड बंद होणार, हॉर्मोन जाणार, स्किनचं टर्गर चेंज होणार, सगळंच बदल, सडनली तुम्ही मेनोपॉझल होता. पण बाईला जेव्हा पिरियड जातात ते अचानक कधी जात नाहीत. ते जर 40 ते 50 वर्षापर्यंत हळूहळू पिरियड्स, हळूहळू हॉर्मोन्स कमी व्हायला लागतात. बरोबर. आणि एक 35 वर्षाच्या बाईच्या ओव्हरी काढले की इस्ट्रोजन 0 होतं, सेक्शुअल ड्राईव्ह जाते, स्किन चेंजेस, वजायना बिकम्स ड्राय, ह्यूज इम्पॅक्ट होतो. आणि 20 वर्षापूर्वी ऑनेस्टली फार ह्याच्याबद्दल विचार नसायचा. विचार असायचा ती बाई जगली पाहिजे, कॅन्सर परत नाही आला पाहिजे. आता आम्ही हेही विचार करतो की तिचं आयुष्याची क्वालिटी काय राहणार, कसं आपण क्वालिटी सुधारू शकतो, कसं सायकोलॉजिकल इम्पॅक्ट कमी करायचा. वा. स्त्रियांना हे ऐकून खरंच खूप आनंद होईल की आता विज्ञान इतकं पुढे गेलेलं आहे आणि तुम्ही हे तुमच्या स्टुडंट्सला सुद्धा शिकवताय. 100%. त्यामुळे आता पुढच्या जनरेशन सगळे यावर ऑलरेडी मेंटल हेल्थवरती विचार करतातच, तर आता या माध्यमातून सुद्धा होतोय. डॉक्टर, तुम्ही आत्ताच खूप एक इंटरेस्टिंग गोष्टीबद्दल बोललात, रोबोटिक सर्जरी. तर रोबोटिक सर्जरी म्हणजे नेमकं काय आणि ते कसं केलं जातं, त्याचे फायदे किंवा तोटे काही आहेत? सो आपल्या दर्शकांना पहिले सांगायला पाहिजे की रोबोटिक सर्जरी म्हणजे रोबोट ऑपरेशन करतं हे नाही. असंच विविध प्रकारचे रोबोट असतात. फॉर एक्झाम्पल आता जेव्हा गाड्या असेंबल करतात, मारुतीचं प्लांट असेल, टाटाचा प्लांट, दे आर ऑटोनॉमस रोबोट्स, की माणूस फक्त एकदा रोबोट सेट केला की ते जोडत जातं, प्लांट वेल्डिंग करत जातं, जॉईनिंग करत जातं. मेडिकल रोबोट्स जे आहेत आर सेमी ऑटोनॉमस रोबोट्स, म्हणजे मी ऑपरेशन थिएटरच्या आत असतो, त्या रोबोटच्या कन्सोलवर बसलेला असतो आणि रोबोट सर्जरी करते. मग रोबोट कशाला? कारण रोबोटचा हात थरथरत नाही, तो 360 डिग्री हलतो, ते अचूकपणे करू शकतो, म्हणून रोबोटिक सर्जरी. आपल्या डोळ्याला 2D विजन असतं, 3 डायमेन्शनल विजन रोबोटला असतं, ज्याच्यामुळे तुम्ही ॲक्युरसीनी सर्जरी करू शकता. रोबोटचा आपला हात 270 डिग्री हलतो, रोबोटचा हात 360 डिग्री हलतो. जरी बायकोशी भांडलो, काल रात्री पार्टीला गेलो तरी हात थरथरत नाही रोबोटचा. रोबोट तेवढाच स्टेबल असतो. रविवारी असू दे नाही तर सोमवार सकाळ असू दे, रोबोट तेवढंच चांगलं काम करतो. सो हा रोबोटचा मोठा फरक पडला आहे. ओके. पण मग याच्या एक्सपेन्सेसमध्ये पण फरक असतो का, नॉर्मल सर्जरी आणि? नथिंग इन लाईफ कम्स चीप. दॅट्स ट्रू. सो रोबोटचे फायदेही आहेत आणि त्याचा कॉस्टही जास्त आहे. सो सगळ्या सर्जरीला रोबोटचं उपयुक्तता नाही. अच्छा. काय कॉम्प्लेक्स हर्नियाज, कॅन्सरमध्ये खूप फरक पडला आहे, युरॉलॉजीमध्ये खूप फरक पडला आहे. जिकडे तुमचे रिझल्ट सायंटिफिकली आर बेटर दॅन लॅप्रोस्कोपिक सर्जरी, तिकडे रोबोटिक सर्जरी विल कम अहेड. आणि आता काय ना, इंडियन कंपनीज बनवायला लागले आहेत रोबोट, त्यामुळे किमती खूप कमी झाल्या आहेत, ह्याची ॲक्सेसिबिलिटी वाढली आहे. अच्छा. आता ऑलरेडी असं झालं आहे की गुरगावमध्ये बसून एक सर्जननी 3 दिवसापूर्वी गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेज नागपूरमध्ये पेशंटची सर्जरी चालू होती, पण तो सर्जन बसला होता गुरगावला, हरियाणामध्ये, ऑलमोस्ट 4000 किलोमीटर दूर. या कंडिशनला टेली सर्जरी म्हणतात. तिथून केली ते ॲक्च्युली झाली. या शुक्रवारी एक गॉलब्लॅडरचं ऑपरेशन गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेज नागपूरमध्ये गुरगावहून केलं. तिकडे ऑब्व्हियसली स्टँड बाय सर्जन्स होते रेस्क्यूला, की काय प्रॉब्लेम झाले तर. तसंच ट्रान्सकॉन्टिनेंटल सर्जरी पण झाली. 2 महिन्यापूर्वी स्ट्रासबर्गमध्ये बसलेला एक सर्जन फ्रान्समध्ये, पेशंट होता लागॉस नायजेरियामध्ये, कुठे युरोप, कुठे नायजेरिया, आफ्रिकन कॉन्टिनेंट,
आता बँडविड्थ स्पीड एवढा फास्ट झाला आहे. सो ह्याचे बाकी विचार करा. गडचिरोलीत एक कोण नक्षल एरियामध्ये पेशंट आहे किंवा त्याला पूर झाला आहे, पेशंटला इथे आणता येत नाही शहरात, पोटेन्शियली तुम्ही या गोष्टी टेलिसर्जरी करू शकता, टेलिमेडिसिन करू शकता. आता असं सिच्युएशन आहे की गडचिरोलीत बसून एक सोनोग्राफी होती आहे आणि नागपूरला किंवा मुंबईला बसून रेडिओलॉजिस्ट त्याचा रिपोर्टिंग करत आहे. तेवढंच चांगलं. तुम्हाला कशाला तिकडे जायला हवं. सो जे पूर्वी होतं ना की दर गोष्टीसाठी शहराला जायला लागेल किंवा मोठ्या हॉस्पिटलला जायला लागेल, काही वर्षांनी हे बंद होणार. जसं AI सुधारेल, तुम्हाला डॉक्टरही काही गोष्टींसाठी लागणार नाही. मॅमोग्राफी जे होतात ब्रेस्ट कॅन्सर स्क्रीनिंगसाठी, आता काही नवीन मशीन झाली आहे, ते AIनी तुम्हाला 95% ॲक्युरसीनी सांगतं की मॅमोग्राफीत कॅन्सर आहे की नाही. 5% लोकांना ते सांगते की डॉक्टरला दाखवून घ्या, पण 95% महिना ते सांगू शकतं की तुम्हाला डॉक्टरकडे जायची गरज नाही, यू हॅव 0% चान्स ऑफ कॅन्सर. ओके. सो AI रोबोटिक्स हे आपल्या आयुष्यात म्हणजे पुढच्या 10 वर्षात बदल होणार आहेत. हे पुढच्या पिढीचं बोलत नाही मी, आता. आणि एवढं रॅपिडली चेंज होत आहे. म्हणजे गेल्या 5 वर्षात जो प्रोग्रेस झाला आहे, गेल्या 20 वर्षात झाला नाही. बरोबर. आणि सगळं हायफाय तुम्ही विचार करू नका. आपल्या देशांमध्ये सुद्धा देर आर ट्रायबल एरियाज, देर आर नक्षल एरियाज, जिकडे मेडिकल केअर जात नाही किंवा सर्जन पोचू शकत नाही. या सगळ्या गोष्टी आता टेलिमेडिसिन आणि टेलिसर्जरीनी अप्रोचेबल होणार. वंडरफुल आहे. खूपच छान. भविष्य छान वाटतं यामध्ये. भविष्य नाही म्हणजे आता ऑलमोस्ट म्हणजे 2025 मध्येच आता AI ने किती सगळं व्यापून घेतलं. शुक्रवारी सर्जरी गुरगावहून नागपूरला झाली. हो. सो दिस इज व्हॉट. पण छान आहे. म्हणजे आपण डॉक्टर आपले समजा ज्यांच्यावर विश्वास आहे त्या डॉक्टरकडूनच सर्जरी हवी असेल तर ती अशी पॉसिबल होणार असेल तर वाय नॉट. बरं, एंडोस्कोपी, सोनोग्राफी, 2D एकोग्राफी कुठेही करू शकतो आपण. जर मशीन मी दिलं आणि मी तुमच्या क्रिएटिव्ह डायरेक्टर सांगितलं बा तू छातीवरचा प्रोब फिरव, मी मुंबईत बसून नागपूरचं बघू शकतो. सो त्या पेशंटला वाय डिनाय हिम मेडिकल केअर. ही विल गेट द बेस्ट केअर विथ द बेस्ट स्पेशलिस्ट सीइंग हिम. सो पुढच्या 1-2 वर्षात आय एम शुअर सरकारी हॉस्पिटलमध्ये आणि होणार आहे. प्रायव्हेटमध्ये ऑलरेडी होतं. ओके. पण याचे काही ड्रॉबॅक्स किंवा काही नेगेटिव्ह इफेक्ट्स? नथिंग इन लाईफ इज विदाउट ड्रॉबॅक्स. देर इज अ कॉस्ट. प्रायव्हसीचे इश्यूज आहेत. म्हणजे की हे डेटा इंटरनेटवर आहे. सो आज जर कोणी हॅक केला तर तुमचा सगळा डेटा, तुम्हाला काय झालं होतं, तुमचे सेक्शुअल प्रॉब्लेम्स काय, तुमचे प्रायव्हेट प्रॉब्लेम्स काय, हॅकरला पण अवेलेबल होतील. सो दीज आर इश्यूज दॅट आर इव्हॉल्विंग. काही वर्षांनी कळेल की याचे तोटे काय आहेत. बापरे. नाही, बरोबर आहे. पण आपण फायदा जास्त दिसतो यामध्ये तसं बघायला. सो त्याला सेफगार्ड्सही हवेत आणि आय एम शुअर गव्हर्नमेंट करेल त्याला सेफगार्ड. करेक्ट. डॉक्टर, लेप्रोस्कोपिक सर्जरी म्हणजे काय आणि त्याचे फायदे किंवा तोटे काय असू शकतात? आता मी काल एक सर्जरी केली, कॅन्सर रेक्टम. रेक्टम म्हणजे मोठ्या आतड्याचा शेवटचा गुडद्वाराच्या वरचा भागमध्ये कर्करोग होता बाईमध्ये. सो तिला आम्ही बिंबीतनं दुर्बीण टाकतो आणि 5-5 मिलीमीटरची 3 छिद्र करून इन्स्ट्रुमेंट टाकतो आतमध्ये. त्यात तो 7 सेंटीमीटर आतडं काढलं, कट केलं सगळं कॅन्सर जिकडे होता तिकडे, आणि तिचं वजायना म्हणजे योनीतनं आम्ही ते आतडं बाहेर काढलं आणि आतडं पुन्हा जोडलं. सो बाहेरून तुम्हाला 3 स्कार दिसत आहेत, एक 10 मिलीमीटरचं आणि 4 मिलीमीटरची 3 स्कार. ते प्रश्न तुम्हाला ते नवऱ्याने विचार, हे 7 सेंटीमीटर आतडं तुम्ही काढलं कुठून? सो ते काढलं गेलं वजायनामधनं आणि आतडं आम्ही जोडलं स्टेपलर मी संडासच्या वाटे दुर्बीण टाकून. सो असं म्हणजे स्कार नसल्यामुळे आम्ही नुसतं कॉस्मेसिसचं म्हणत नाही, पेन कमी, रिकव्हरी कमी. आज ऑलरेडी ती चालती आहे हॉस्पिटलमध्ये, सोमवारी सकाळी ती घरी जाईल. हेच ओपन सर्जरी असते तर कमीत कमी 10 दिवस नाही, मग त्यात हर्निया, मग पट्टा बांध रे, आंघोळ करू नको रे, हे सगळं गेलं. सोमवारी सकाळी ती घरी जाईल आणि आंघोळ करेल. आय एम होपफुल की नेक्स्ट बुधवारी गुरुवारी ती कामाला जाईल. सो असं बदललं आहे. तोटे काय आहेत? ऑब्व्हियसली ह्याला ट्रेनिंग लागतं, इन्व्हेस्टमेंट्स खूप आहेत, कॉस्ट थोडी जास्त असते. पण जसं मी सांगतो ना, गेल्या 10 वर्षात बरेचसे इंडियन कंपनीज मेक इन इंडिया प्रोग्राममुळे पुढे येत आहेत आणि ह्याच्या कॉस्ट सबस्टॅन्शियली कमी होत आहेत. सो पेरिफरल एरियाजमध्ये सुद्धा हे लवकरच लॅप्रोस्कोपिक सर्जरी. मी महाराष्ट्रात एक्सटेन्सिव्हली फिरतो, पश्चिम इंडियामध्ये, गुजरात आणि महाराष्ट्रात. तालुक्या लेवल प्लेसला महाराष्ट्रात आज लॅप्रोस्कोपिक सर्जरी आणि एंडोस्कोपी इझिली अवेलेबल आहे, गव्हर्नमेंटमध्ये पण आणि खाजगीमध्ये पण. सो हे महत्त्वाचं आहे. सो लॅप्रोस्कोपिक सर्जरी हे फक्त शहरी श्रीमंत लोकांचं राहिलं नाही, हे शेतकऱ्यांसाठी झालं आहे, गरीब लोकांसाठी झालं आहे. आणि आज महात्मा फुलेवर अशा योजना आहेत, त्यामुळे खाजगी हॉस्पिटल रूरल एरियात सगळे हे अवेलेबल आहे. लवली. अजून एका गोष्टीबद्दल बोललं जातं ते म्हणजे गॅस्ट्रिक बँडिंग.
सो ही सर्जरी वजन कमी करण्यासाठी केली जाते. ते नेमकं कसं करतात? सो गॅस्ट्रिक बँडिंग डेफिनेटली लॅप्रोस्कोपिक किंवा रोबोटिक करतो, पण गॅस्ट्रिक बँडिंग आता इज गॉन आउट ऑफ फॅशन. कधी कॉम्प्लिकेशन्स खूप आहेत. अच्छा. गॅस्ट्रिक बँड म्हणजे ॲक्च्युली काय, सिम्पली लोकांना समजायचं असेल, तुम्हाला जेव्हा स्थूलपणा आहे, ओबेसिटी आहे, एक ठराविक लेवलच्या पुढे कोणी 150 किलोच्या, मॅक्सिमम आम्ही 320 किलोच्या माणसाला बँड लावलेत. पण तो मनुष्य गुडघे दुखतात, पाय सुचतात, 4 पावलं घेतली तरी त्याला दम लागतो, धाप लागते. अशा लोकांमध्ये आम्ही लॅप्रोस्कोपिक सर्जरी करून आयदर बँड लावायचो किंवा जठरला कापून छोटं करायचो. याला स्टीव्ह गॅस्ट्रेक्टमी म्हणतात. पण बँड्स आता ऑलमोस्ट बंद झालेत. बरेचसे बेरियाट्रिक सर्जरीज बऱ्याच होतात, पण याला नवीन वेट लॉसची औषधं पण खूप नवीन आली आता. गोळ्या पण आल्या आहेत, इंजेक्शन पण आले आहेत. सो खूपशा पेशंटना बेरियाट्रिक सर्जरी लागत नाही. अच्छा. खूपशे एल्डरली लोक असतात ज्यांना हार्टचा त्रास आहे, हार्टचं पंपिंग कमी आहे आणि वजन जास्त आहे, शुगर कंट्रोल होत नाही, त्यांना इंजेक्शन वन्स अ वीक इंजेक्शन आलं आहे, गोळ्या आल्या आहेत विच आर टू टेक. आणि हे नवीन नवीन वेट लॉसचे ड्रग्ज खूप आलेत. आता किमती खूप आहेत कारण इंडियन मॅन्युफॅक्चरर नाही आहेत, पण आय थिंक 2026च्या अखेरला त्याचं पेटंट संपतं आहे. सो पुष्कळचे इंडियन कंपनीज त्यात येतील आणि पुष्कळचे वेट लॉस सर्जरीज करण्याच्या व्यतिरिक्त तुम्ही टॅब्लेट्स किंवा इंजेक्शन घेऊ शकता. ओके. म्हणजे आता जास्त यासाठी ऑप्ट करत नाही पेशंट्स. वेट लॉस सर्जरी खूप कमी होती आता. डॉक्टर, पण आजकाल एक कॉमन प्रॉब्लेम जाणवतोय, तो म्हणजे अपचन, गॅस, आतड्यांचे त्रास. हे नेमकं कशामुळे होतंय आणि त्यासाठी काळजी काय घेऊ शकतो आपण? सो आजच्या तारखेत माझ्यासारखे ना पोटविकार तज्ज्ञाचे EMIs तुमच्यासारख्या लोकांमुळे जातात. तू आलीत घाईघाईत मेकअप केलास, पटकन कॉफी प्यायलीस, धावत इकडे आता इंटरव्ह्यूला बसलीस. माझ्यासाठी आयडल क्लायंट आहेत. माझे पुढचे 5 वर्ष EMI तुमच्यामुळे जाणार. अच्छा. कारण की जोपर्यंत तुम्ही अशी लाईफस्टाईल घालवताय, वी डोंट हॅव टाईम टू युअर डुईंग अ मेकअप, हॅव्हिंग कॉफी सिमल्टेनियसली, घाईघाई तिकडे आला, हेच आर गोल्ड माईन फॉर अस. ओके. कारण तुमची कधीच ॲसिडिटी ना अपचन जाणार नाही. गोळी घेतली की तात्पुरतं बरं वाटणार. आय एम शुअर तुम्हाला बॅक टू बॅक पुढचं काहीतरी लागलेलं असेल. इथून माझं पण आयुष्य तसंच आहे. आय एम नो डिफरंट. बरोबर. सो 90% GI इश्यूज लाईफस्टाईलमुळे असतात. माझी आजी मला राहायची, साधी राहणी उच्च विचार, हे दोन्ही गेलं. उच्च विचारही नसतात, साधी राहणी नसते. आपण धावत असतो, आपले अलार्म सेट असतात. आता फोनवर आपला फोन इज रिप्लेस कॉन्व्हर्सेशन. मी गाडीत 1 तास चेंबूरून इकडे आलो, मी सोशल मीडियावर होतो. एक काम करायचं, ते काम करायचं, सेक्रेटरीला 4 तोपर्यंत गोष्टी दिल्यात, आजूबाजूला काय मी काही बघितलं नाही. सो दिस इज द कॉज ऑफ ॲसिडिटी. म्हणजे पोट फुगणं, जळजळ होणं, आम्लपित्त होणं, ह्याला आम्ही GERD म्हणू, जठरातलं ॲसिड वर येणं. ह्या ॲसिडिटीची गोळ्या खाणे अप टू अ लिमिट इज ओके. पण आम्ही रुग्णांना नेहमी काही डेंजर साईन सांगतो की जर तुम्हाला दररोजच ॲसिडिटीची गोळी घ्यायला लागत असेल, किंवा शौचाला काळ्या रंगाचं व्हायला लागलं, किंवा वजन कमी व्हायला लागलं, सो दीज आर साईन्स दॅट ही साधी ॲसिडिटी नाही आहे, इट मे बी समथिंग एल्स. सो तुमच्या जवळच्या पोटविकार तज्ज्ञाला दाखवून बेसिक टेस्ट करून घ्या. जसं मगाशी मी तुला म्हणलो खुशबू, आज तालुका लेवलला सुद्धा एंडोस्कोपी आणि लॅप्रोस्कोपी अवेलेबल आहे. ह्याला एंडोस्कोपी किंवा सोनोग्राफी या 2 टेस्ट लागतात. हे महाराष्ट्रात तरी सगळीकडे अवेलेबल आहे. सो जर या तुमच्या डेंजर साईन्स असतील किंवा तुमच्या फॅमिलीमध्ये काही हिस्ट्री असेल, तुमच्या आई वडिलांना, बहीण भावाला कधी जठराचा किंवा आतड्याचा कॅन्सर असेल, तर प्लीज बी केअरफुल. कोणती लोकल डॉक्टरला घ्या. नुसतं आमच्याकडे बरेच वेळेला गॅस पण लोक घेत असतात आणि मग 6 महिने 1 वर्षांनी कळतो की मोठ्या आतड्याचा किंवा जठराचा कॅन्सर आहे. सो हे आपण अंगावर खूप काढतो की ठीक आहे, वेळ नव्हता, बायको आजारी आहे, त्यामुळे मी जेवण होत नाही, आणि वेट लॉस होत जातो. कधी स्टूलमध्ये शेम पडणं, रक्त पडणं, काळं संडास होणं, हे सगळं साईन्स ऑफ कॅन्सर असू शकतात. त्यामुळे पर्टिक्युलरली तुम्ही 40 वर्षाच्या वर असाल आणि हे डेंजर सिम्पटम्स असतील तर नक्की लोकल पोटविकार तज्ज्ञाला दाखवून टेस्टिंग करून घ्या. म्हणजे ते अपचन ते कॅन्सरपर्यंत, अपचन हे लक्षण आहे, हा आजार नाही. अपचन बरेच कारणामुळे होतं. पित्ताशयातल्या खडेमुळे होतं, अपेंडिसायटिसमुळे होतं, कर्करोगाच्या कॅन्सरमुळे होतं, स्वादुपिंडाच्या आजारामुळे होतं. हे लक्षण आहे. आज तुला म्हणलं तर ताप हे आजार नाही, मलेरिया हा आजार आहे. मलेरियामुळे ताप येतो. सो तुम्ही तापासाठी क्रोसिन घेत राहा, दिवसात 3दा ताप कमी राहील, पण तुमचं इन्फेक्शन किंवा मलेरिया पसरत जाईल, तुमचा TB वाढत जाईल. सो ताप एक 2-3 दिवसात गेला नाही तर आपण कसं म्हणतो आता डॉक्टरला दाखवून घेऊ, तसंच अपचन आहे. एक ठराविक लिमिटच्या पुढे अपचन होत असेल, सारख्या तुम्हाला गोळ्या घ्यायला लागतंय, जेवण जात नाही, वजन कमी होतंय, डॉक्टरला दाखवून घ्यायचं. कारण ॲसिडिटी आणि अपचनचा इतका विचारच नाही केला जात. आपला प्रॉब्लेम काय माहिती आहे का, आपल्याला
बाजूवाली असते, कोणतरी मावशी असते, कोणतरी आजी, मग कोणी ओव्यातलं पाणी दे, कोणी जिजऱ्याचं पाणी घे, हे घेत आपण 3 महिने काढतो. तोपर्यंत काहीतरी प्रॉब्लेम येतो. डॉक्टर, पण आम्लपित्तामुळे कर्करोग होण्याचा काही संभव असू शकतो का? खुशबू, आपण प्रॅक्टिकली विचार करू. हां, प्रॅक्टिकली. आता स्त्रीच्या आयुष्यात एवढे पुल्स अँड प्रेशर असतात. करेक्ट. सकाळी भाजीवाला येतो, डबा बनवायचा असतो, नवऱ्याला पाठवायचं असतं, मग पोरांना शाळेत पाठवायचं असतं, तेवढंच घरकाम असतं. आजच्या आयुष्यात त्या स्त्रीला स्वतःसाठी मी टाईम जो म्हणतो ना, तो किती असतो? शहरात नसतो. मग 7:12ची लोकल घेऊन डोंबिवली चर्चगेटला जायचं असतं. सो जेवढं शक्य आहे तेवढं आपल्याला करायला पाहिजे. बरोबर. मी एवढं तर म्हणतो की तुमच्या लंच टाईममध्ये तुम्ही अर्धा तास चाला, किंवा घरी पोचल्यावर एक 15 मिनटं मेडिटेशन करा. हा मी टाईम मी म्हणतो. जेव्हा तुम्ही फोन बंद करून एकटं स्वतःला 10 मिनटं तरी वेळ देता का आयुष्यात, हे तुम्ही स्वतःला विचार करा. आणि हे शक्य असतं. कुठल्याही स्त्रीला मी विचारलं, तुमच्या आयुष्यात मी बिझी असते, मला काम खूप असतं, माझी सासूबाई आजारी आहेत, दीज आर प्रॅक्टिकल प्रॉब्लेम्स. पण त्यात सुद्धा स्वतःसाठी वेळ काढणं ही तुमची कला आहे. आणि तुम्हाला जर विदाऊट डिसीज राहायचं असेल, निरोगी राहायचं असेल, तर हे करायलाच हवं, विदिन द लिमिटेशन दॅट यू हॅव. मी म्हणतो झाडाखाली बसून मेडिटेशन करायला शक्य नाही, पण तुमच्या रूममध्ये 5 मिनटं कडी लावा, फोन बंद करा आणि 10 मिनटं मेडिटेशन करा. काही करू नका, पण आपल्याला वेळ मिळाला की लगेच इथे बघा ना कसं आजूबाजूला सगळे लगेच व्हॉट्सअपवर आहेत, कोणी सोशल मीडियावर आहे, एक फेसबुकवर आहे. पण तुम्हाला असं 5 मिनटं डिस्कनेक्टेड कधी नसतं. तुम्ही आजूबाजूला निसर्ग बघता का कधी? माझंच आज उदाहरण घ्या, मी तुम्हाला सांगितलं ना, मी येताना सगळं कंटिन्युअसली कामात होतो फोनवर. बरोबर. आपल्याला ते जरा मोबाईलचं स्वतःसाठी वेळ काढून करायलाच हवं. स्त्रियांना तर हे म्हणजे आम्हाला तेच सांगायचं आहे या शोमधून स्त्रियांना, की कशी स्वतःची काळजी घ्यावी आणि स्वतःसाठी कसा वेळ काढावा. आम्लपित्त म्हणजे नेमकं काय डॉक्टर? म्हणजे याचा त्रास होतो तेव्हा याची लक्षणं कशी आपल्या लक्षात येऊ शकतात? सो थोडेसे ना मिसकन्सेप्शन आहेत दर्शकांच्या. पुष्कळ रुग्णांना पित्त आणि आम्लपित्त. आयुर्वेदात पित्ताला काय अंगावर खाज येणं ह्याला पित्त म्हणतात. बरोबर. सो पित्तवाचक टेंडन्सी असते. ॲलोपॅथी डझंट बिलीव्ह दॅट. आम्लपित्त म्हणजे जठरातलं आम्ल म्हणजे ॲसिड, जठरातून जेव्हा अन्ननळिकेत येतं त्याला आम्लपित्त म्हणतात, ज्याला आम्ही मेडिकली गॅस्ट्रो इसोफेजियल रिफ्लक्स म्हणतो. आपल्या अन्ननळिका आणि जठरामध्ये एक वॉल्व असतो. जेव्हा आपण जेवण करतो तो वॉल्व उघडतो, जेवण खाली जातो, वॉल्व बंद होतो. हायटस हर्निया किंवा असं लूज झालं या वॉल्व, तेव्हा तुम्ही जेव्हा आडवं पडता किंवा तिखट खाता किंवा मद्यपान करता, धूम्रपान करता, स्मोकिंग, अल्कोहोलनी जठरातलं ॲसिड वर येतं. आपल्या देवानी अशी रचना केली आहे की अन्ननळिकेला एक पर्टिक्युलर काइंड ऑफ स्क्वॅमस एपिथेलियम असतं विच कॅनॉट हँडल ॲसिड. पोटातलं बघा, पोट ॲक्च्युली आपलं जठर जे आहे ते ॲसिड म्हणजे आम्ल निर्माण करतं. सो जठराची लायनिंग जी असते इट इज इम्युन टू ॲसिड. पण तेच ॲसिड, आणि हे ॲसिड आपल्याला गरजेचं आहे. सारखं ॲसिडिटीच्या गोळ्या घेणं योग्य नाही. देवाने आम्ल का बनवलं आहे? कारण तुम्ही जेव्हा जेवण खाता त्यात काही जंतू असतील किंवा काही इम्प्युरिटी असतील, ते ॲसिड त्याला मारतं. सो हे ॲसिड आपल्या शरीराला प्रोटेक्शन आहे. आणि साधं हायड्रोक्लोरिक ॲसिड आहे जे तुम्ही बाथरूमला साफ करता ना, तेच हायड्रोक्लोरिक ॲसिड आपलं जठर बनवतं आणि ते आपलं प्रोटेक्शन आहे. सो सतत अँटॅसिड घेणं हे चांगलं नाही. तुम्ही जठरातलं ॲसिड पीएच, अल्कलाईन पीएच नका करू. रुटीनली करणं योग्य नाही. सो हे प्रोटेक्शन जेव्हा हे अन्ननळिकेत येतं तेव्हा बॅरट्स इसोफेगस नावाचा प्रकार निर्माण होतो जो प्री कॅन्सरस असतो आणि त्यातनं कॅन्सरची प्रमाण वाढू शकतं. तुम्ही जर WHO डेटा जनरली बघितला तर देशात जेव्हा गरिबी असते, म्हणजे साधारण 80 सालपर्यंत इंडियात डिओडनल अल्सर म्हणजे जठरात अल्सर होणं हे खूप कॉमन होतं. आता अल्सरचं प्रमाण जसं आपलं EMI आपले पर कॅपिटा इन्कम वाढतं देशाचं, आणि हे आम्ही वेस्टर्न कंट्रीजमध्ये खूप 60sमध्ये बघितलं की जसं अल्सर कमी होतं, आम्लपित्त आणि अन्ननळिकेचे कॅन्सर वाढतात. तेच आपण टाटा हॉस्पिटल किंवा CMC वेलोरच्या डेटात, तेच एम्सच्या डेटामध्ये बघतो की जसं आपण वेस्टर्न लाईफस्टाईल अडॉप्ट करतोय, आपली ओबिसिटी वाढतीये, अल्सर्स कमी होतात आणि बॅरट्स इसोफेगस आणि अन्ननळिकेचे कॅन्सर वाढत आहेत. सो तेच मी दर्शकांना सांगू इच्छितो की जर तुम्हाला ॲसिडिटी असेल आणि अन्न गिळायला काही त्रास असेल, अन्न अडकत असेल किंवा शौचास काळ्या रंगाचं व्हायला लागलं किंवा वजन कमी व्हायला लागलं, दीज आर डेंजर सायन्स. एंडोस्कोपी करून घ्या, जवळच्या पोटविकार तज्ज्ञाला दाखवून घ्या. डॉक्टर, गेल्या काही वर्षात आतड्यांच्या कर्करोगाचं प्रमाण सुद्धा बरंच वाढलेलं आहे. वाढतंय आणि यंग लोकांमध्ये वाढतंय.
हे नेमकं कशामुळे होतं आणि समजा वेळेत यावरती उपचार केले तर कर्करोग आपण अवॉइड करू शकतो का? टू अ लार्ज एक्सटेंट ते ह्याला तर लाईफस्टाईल म्हणता येणार नाही, पण एन्व्हायरमेंटल इश्यूज हे मायक्रोप्लास्टिक्स आणि या गोष्टी ज्या आहेत ना, आम्ही पूर्वी आमच्या विद्यार्थ्यांना सांगायचो की 40 वर्षाच्या वरच्या रुग्णांना स्क्रीनिंग करा. म्हणजे कुठला 40 वर्षावर पर्सिस्टंट अपचन आहे, वेट लॉस आहे, त्याची एंडोस्कोपी करा, सोनोग्राफी करा, CT स्कॅन करा. माझ्याकडे आता 14 आणि 16 वर्षाच्या मुलांमध्ये आम्ही कर्करोग डायग्नोज करतो आहे. माझ्याकडे एक मुलगा आत्ता मार्च एप्रिल मे आला होता, त्याच्या 10वीच्या बोर्डाच्या आधी की मला इथे जळजळ होते आणि अन्न अडकतं. तर मी हळूच त्या आईला सांगितलं, जरा स्ट्रेसमध्ये असेल त्याला फार तुम्ही प्रेशर टाकू नका, अँटॅसिड घ्या. आणि 3 आठवड्यांनी 10वीचा बोर्ड होता. 10वीचे बोर्ड झाल्यावर मी त्याची एंडोस्कोपी केली आणि मोठा ट्युमर मिड इसोफेगसमध्ये जो ऑलरेडी लंगमध्ये पसरला होता. आय वॉज किकिंग माय सेल्फ की मी त्याच वेळेला एंडोस्कोपी का नाही सांगितली. पण त्याला फॅमिली हिस्ट्री नव्हती, शौचास काळ्या रंगाचं होत नव्हतं. बरं, मी दर 14 वर्षाच्या मुलाला सांगायला लागलो तर हे म्हणणार बा कमर्शियल डॉक्टर आहे, नवीन हॉस्पिटल बांधलं आहे ना, EMI भरायसाठी अननेसरी एंडोस्कोपी करतो. आता रुग्णांनाही डॉक्टरांबद्दल असा विश्वास नाही राहिला. डॉक्टर्स हा एक समाजाचा भाग आहेत. जर तुम्ही म्हणता पोलीस करप्ट आहे, क्रिएटिव्ह डिरेक्टर्स करप्ट आहेत, जर कस्टम ऑफिसर करप्ट आहेत, तर डॉक्टर्समध्ये पण ब्लॅक शिप असतात. कुठलाही प्रोफेशन किंवा हुद्दा असा नाही की जो फ्री ऑफ करप्शन आहे. सो दर आपल्या प्रोफेशनमध्ये ब्लॅक शिप आहेत. चूज युअर प्रोफेशनल केअर. जसं तुम्ही लॉयरकडे जाताना त्याच्याबद्दल चौकशी करता, बरोबर, हो. एक चार्टर्ड अकाउंटकडे जाताना त्याची क्रेडिबिलिटी काय विचारता, तसंच एक डॉक्टरबद्दल त्याची क्रेडिबिलिटी विचारा. बट देन ट्रस्ट व्हॉट ही सेज. दर गोष्टी अशी डिस्ट्रस्टनी बघितलं ना की तुमचंच बऱ्याच वेळा नुकसान होतं. मी आत्ता बघतो की पेशंट माझ्याकडे येतात, आम्ही डायग्नोज करतो की त्याला कर्करोगात कॅन्सर कोलॉन आहे, मोठ्या डोळ्यात कॅन्सर आहे. मग तो जातो गुगलवर, मग तो काहीतरी टिबेटन पद्धत बघतो, कोणती आयुर्वेदिक पद्धत बघतो, कोणतरी बिना ऑपरेशन गॅरंटी इलाजवाला कोणतरी डॉक्टर सापडतो त्याला, तो 3 महिने त्याशी घालवतो. आणि जो कॅन्सर बरा होऊ शकतो तो इनऑपरेबल लिव्हरमध्ये पसरून आमच्याकडे येतो. सो सेकंड ओपिनियन जरूर घ्या, बरोबर. कुठलीही पथी करा, पण क्वालिफाईड डॉक्टरकडे जा. माझं होमिओपॅथी आयुर्वेदच्या विरुद्ध काही नाही, पण त्याची क्वालिफिकेशन बघा, त्याची अँटीसिडेंट्स बघा आणि मग ट्रस्ट करा. कुठल्या आजाराला कुठली पथी घ्यायची हे विचार करून चूज करा. पण नाही, खरंच तुमचं कौतुक आहे, तुम्ही अशा गोष्टी सुद्धा कबूल करताय. आता इथे मी बघतो माझ्या आयुष्यात हे सगळ्या गोष्टी घडतात. हे दररोज मी बघतो. मी दररोज 100 ते 125 पेशंट बघतो. 3 टाइम्स अ वीक 17 ते 20 सर्जरी करतो. सो सगळ्या प्रकारचे लोक माझ्याकडे. आणि आज 20% लोक माझ्याकडे मुंबई किंवा महाराष्ट्राच्या बाहेरचे असतात. ते 4 डॉक्टर दाखवून आलेले असतात. तर ते मी विचारतो, का रे भाऊ तू इथे आसामहून इकडे का आलास, तुला 18 तास जर्नी केलीस, एवढा खर्च केला. नाही, मला विश्वास नाही तिकडे. दिस इज अ टेलिंग कॉमेंट ऑन सोसायटी. ज्या वेळेला एक रुग्ण म्हणतो की मला आज गुवाहाटीमध्ये एकही ट्रस्टवर्दी सर्जन सापडत नाही, दिस इज अ व्हेरी सॅड स्टेट ऑफ अफेअर्स. डॉक्टर, हल्ली हर्निया, फिशर, फिस्टुला हे सगळे आजारसुद्धा बरेच होत आहेत असं लक्षात येतं आहे. यामागची काय कारण आहेत नेमकी? अगेन आपल्या लाईफस्टाईल लिंक्ड असतात. हर्निया अँड फिस्टुला थोडे वेगळे असतात, पण पाईल्स, फिशर आणि फिस्टुला म्हणजे गोडद्वाराचे जे आजार आहेत हे बरेचसे बद्धकोष्ठतेला लिंक्ड आहेत. माझ्या लहानपणी ना आमच्या ताटात डावीकडे कोशिंबीर, चटण्या, सॅलड हे असायचं. आजच्या तारखेत काय असतं, माझं दुपारचं लंच युजली सँडविच आणि कॉफी असते. कुठे फायबर खातो आपण, ड्रायफ्रूट कुठे खातो, पाणी किती पितो आपण, कॉफी पितो किंवा अशा गोष्टी पितो. सो कॉन्स्टिपेशन इज लिंक टू ऑल दीज. मला विचारलं तर 90% लोकांना पाईल्स, फिशर, फिबर काय आहे पहिले समजू. पाईल्स म्हणजे मूळव्याध, म्हणजे रक्तवाहिन्या जेव्हा वाढतात, जेव्हा पोटावर प्रेशर येतं, कॉन्स्टिपेशन. आणि महिलांमध्ये प्रेग्नन्सीमध्ये खूप कॉमन आहे. ऑलमोस्ट 50% महिलांना प्रेग्नन्सीमध्ये पाईल्स होतात, पण ज्याला ऑपरेशन कधीच लागत नाही. कारण ते युट्रस जेव्हा मोठं होतं, पिशवीमध्ये जेव्हा बाळ असतं, त्याच्यामुळे त्या मोठ्या आतड्यावर प्रेशर होतं, बद्धकोष्ठता होते आणि मूळव्याध होतात. त्यांना जर तुम्ही सिम्प्टोमॅटिक ट्रीटमेंट देऊन कंट्रोल केलं, 99% महिलांना डिलिव्हरी झाल्यावर पाईल्स 1-2 महिन्यांनी जातात. दुसरा गोष्ट म्हणजे फिशर म्हणजे मोठा शब्द आहे, पण ॲक्च्युली जखम. संडास घट्ट झाल्यामुळे जेव्हा गुडद्वारावर जखम होते त्या आजाराला फिशर म्हणतात. अतिशय दुखतं, ब्लिडिंग होतं, काही वेळा असं मांस बाहेर येतं. पण ह्याला 90% लोकांना साध्या कॉन्स्टिपेशनची ट्रीटमेंट लोकल मलमानी ते बरं होतं. फिस्टुला म्हणजे भगेंदर, म्हणजे जेव्हा पू निर्माण होतं तिकडे, आणि या कंडिशनला ऑपरेशन लागतं.
पण पाईल्स अँड फिशरला सहसा ऑपरेशन लागत नाही. बद्धकोष्ठतेकडे लक्ष देवा. मी साध्या गोष्टी लोकांना सांगतो, तुम्ही साधं गाईचं तूप कोमट पाण्यातून घ्या, गाजर काकडी पालेभाज्या खा, सुकी अंजिरं खा, सॅलड्स खा, गरम मसाला नॉनव्हेज कमी करा, अल्कोहोल कमी करा. 90% लोकांना काहीच सर्जरी लागत नाही. लोक डॉक्टरकडे जात नाहीत कारण ते डॉक्टर ऑपरेशन सांगणार, मग ते घरगुती इलाज करत राहतात, काहीतरी वेडवाकडं झाल्यावर मग येतात. पण दुसरं एक लक्षात ठेवा, पाईल्समध्ये पेन आणि रक्तस्राव, तसंच कर्करोग जेव्हा होतो मोठ्या आतड्याचा किंवा एनसचा, त्याचाही तेच असतं, रक्तस्राव होणं आणि लोकल दुखणं. सो जेव्हा 40च्या वरच्या लोकांमध्ये ब्लिडिंग होतं तर तुमच्या सोयीच्या डॉक्टरला दाखवून घ्या, डायग्नोज करून घ्या की काय आहे, आणि मग तुम्हाला हवे ती पथ्य करा. ॲलोपॅथीकडे जा असं माझं म्हणणं नाही, पण डायग्नोसिस करून मग कुठल्याही डॉक्टरकडे जाऊन इलाज करा. पण गरोदरपणात तुम्ही ते बरोबर म्हणालात की हा त्रास होतोच, पण मला असं वाटतं बऱ्याच बायका सांगायला सुद्धा लाजतात आणि कळवतच नाहीत. पुरुष सर्जनकडे तर जाणं अजून तर नको आहे, बरं फिमेल सर्जनकडे जा, गायनेकॉलॉजिस्टकडे जा, तुमच्या जीपीकडे जा. पण दुसरी एक गोष्ट मी बघतो ना, तो फॅमिली डॉक्टर असतो ना, तुमचं बघतो काय ब्लिडिंग होतं आहे, मी औषध लिहून देतो. जर तुम्ही तपासलं नाही, कोणाकडे चेहऱ्याकडे बघून किंवा नाडी परीक्षाकडून पाईल्स डायग्नोज करून घ्यायचं नाही. बरोबर, त्यांनी गुडद्वार बघायला पाहिजे, पाईल्स किंवा फिशर किंवा फिस्टुला कन्फर्म करायला पाहिजे, मग आजार करायला पाहिजे. पण हा त्रास होतोच, तो अवॉइड करण्यासाठी काही प्रेग्नन्सीमध्ये किंवा पोस्ट प्रेग्नन्सी तो त्रास होत असेल तर काही करू शकतो आपण? जनरली तुम्ही भारताचं पॉप्युलेशन बघितलं ना, तर 60% लोकांना कधीतरी आयुष्यात पाईल्स किंवा फिशरचा त्रास होतो. 1.4 बिलियन लोक आहेत, त्याचे 60% म्हणले, पण ह्यातले 99% लोकांना कधीच ऑपरेशन लागत नाही. हे कारणीभूत आहे बद्धकोष्ठता. सो प्रेग्नन्सीच्या वेळेला तुमचं फायबर वाढवा, गरज असेल तर लॅक्सेटिव्ह घ्या. प्रेग्नन्सी नंतर पण तेच, गरम पाण्याच्या टबमध्ये बसून शेक घ्या, लोकल ऑइंटमेंट्स वापरा, मुख्य कॉन्स्टिपेशन होऊन देऊ नका. ओके डॉक्टर, हर्निया म्हणजे नेमकं काय? आणि महिलांमध्ये सुद्धा यांचे त्रास बरेच जाणवायला लागले आहेत, तर नेमकं त्यामागचं कारण काय आहे? हर्निया म्हणजे आता कॉमनली बायकांना बेंबीतनं हर्निया निर्माण होतो. म्हणजे बेंबीत थोडा मसल फाटल्यामुळे आतडं बाहेर येतं. या मसल का बाजूला होतो? कारण प्रेग्नन्सीमध्ये पोट मोठं झालेलं असतं, ते मसल स्ट्रेच झालेले असतात. पण आपल्याला कसं, बाळंतीण बाईला पूर्वी आपण एक पट्टा हे बांधायचो बघा पोटावर, फडकं बांधायचो, आणि अनफॉर्च्युनेटली काय, आपण तिला तूप हे ते लोणी डिंकाचे लाडू करून तिला जाड करतो आणि तिला एक्सरसाइज करून देत नाही. 100% प्रॉब्लेम्स होणार, कारण ते जे स्ट्रेच झालेले मसल्स आहेत ते एकत्र कसे येणार? तुम्ही पश्चिमी देशांमध्ये बघा, वेस्टर्न लोक डिलिव्हर झाल्यावर 24 तासात घरी जातात आणि 5व्या की 6व्या दिवशी कामाला जातात आणि 15 दिवसांनी जिममध्ये जायला लागतात. आपण फडकी बांधून डिंकाच्या लाडू खातून झोपून राहतो. हे दिस इज अ रॉंग कॉन्सेप्ट. हे तुम्हाला जे लूज झालेले मसल्स आहेत ते काहीतरी टोनिंग करायला हवं. जिममध्ये जायला पाहिजे असं म्हणणं नाही माझं, पण काहीतरी यूट्यूबवर आता गोष्टी किती सोप्या झाल्या आहेत. घरी जाऊन तुमच्या फोनवर बघा काय एक्सरसाइज करायच्या, पोटाचं टोनिंग तुम्ही 2 आठवड्यानंतर चालू करा. अजिबात तेलकट तुपकट डिंकाचे लाडू खाऊ नका. आवडत असेल 2-4 खा, आपण दररोज 4 खायचे हे चुकीचं आहे. वजन वाढून देऊ नका, वाढलेलं वजन कमी करा. तुमचे पेल्विक फ्लोअर जे असतं, म्हणजे आपण जे मोठं आतडं आणि युट्रस सस्पेंडेड असतं त्याचे एक्सरसाइज चालू करायला पाहिजेत. पुष्कळच्या बायकांना 2-3 डिलिव्हरी झाल्यावर खोकल्यावर किंवा शिंकल्यावर लघवी कपड्यात होते, त्याला स्ट्रेस इनकॉन्टिनन्स म्हणतात. पुष्कळ लोकांना होते कारण डिलिव्हरी नीट झाली नसेल. ते बेसिकली एक्सरसाइज करून प्रिव्हेंट करता येतं. सो तुम्ही हे कीगल्स एक्सरसाइज म्हणतात, ते पण नेटवर अवेलेबल आहे, यूट्यूबवर अवेलेबल आहे. दर बाईनी 40 नंतर प्रेग्नन्सी और अदरवाईज कीगल्स एक्सरसाइज करायलाच. म्हणजे बेसिक घट्ट करणं, लूज करणं, टाईट करणं, लूज करणं, हे तुम्ही घरी बसल्या TV बघता बघता भाजी चिरताना सुद्धा करू शकता. पण ह्यानी फ्युचर प्रॉब्लेम प्रिव्हेंट होणार. हे अतिशय गरजेचं आहे. अजून कोणत्या प्रकारचा हर्निया असतो का? पुरुषांमध्ये सहसा जांघेमध्ये होतं, त्याला इंग्वाइनल हर्निया म्हणतात. हर्निया म्हणजे आतडं की मसल फाटल्यामुळे आतडं बाहेर येतं. ह्याला शस्त्रक्रियाशिवाय दुसरा ऑप्शन नाही. आम्ही ह्याला आतून एक मेश जाळी लावतो. पण ही सगळे सर्जरीज आता लॅप्रोस्कोपिक किंवा रोबॉटिक होतात, तेव्हा सहसा सकाळी ऑपरेशन करून संध्याकाळी पेशंट घरी जाऊ शकतो, तिसऱ्या दिवशी घरी कामाला जाऊ शकतो. ओके डॉक्टर, अपेंडिक्स म्हणजे काय असतं? त्याला सूज काय येते? अपेंडिक्स हे एक ऑर्गन आहे ज्याला शरीरात काही फंक्शन नाही, ह्याला वेस्टिजियल ऑर्गन म्हणतो. मी माझ्या स्टुडंटना शिकवतो, हे सर्जनचं EMIचं ऑर्गन आहे. सर्जनचा EMI भरायसाठी देवानी असं नाही गमत करतो. पण बेसिकली जेव्हा तुम्ही हत्तीमध्ये बघता किंवा
म्हशीमध्ये बघता अपेंडिक्स मोठा असतो, 1 फूट लांब असतो आणि त्याच्यामुळे अन्न जिरतं पण. आता आपल्याकडे हार्डली तो 4-5 सेंटीमीटर असतो आणि त्याला शरीरात फंक्शन काही नाही. काही इन्फेक्शन्समुळे किंवा त्याचं तोंड ब्लॉक झाल्यामुळे जेव्हा तो सुजतो तेव्हा उजवीकडे खाली दुखणं, पोट फुगणं, उलटी येणं, ताप येणं ही कॉमन लक्षणं आहेत. आणि एकदा तुम्हाला अपेंडिसायटिस झालं की तुम्हाला दुर्बिणने तो अपेंडिक्स काढावा लागतो, त्याला काय पर्याय नाही. कोणत्या परिस्थितीत त्याचं ऑपरेशन करावं लागतं? म्हणजे एकदा तो इन्फेक्ट झाला की त्याला काढावाच लागतं, त्याला काय पर्याय. आणि ते काढल्यामुळे तुमच्या जीवनशैलीला काही बदल होत नाही. तुम्ही नॉनव्हेज का, तिखट का, अल्कोहोल का, स्मोकिंग, त्याला शरीरात फंक्शन काय नाही, त्याचं दुसरं शरीरात काहीच काम नाही. पित्ताशयासाठी लोकांसाठी एक पित्ताशयात जेव्हा खडे होतात ना, ते म्हणतात की डॉक्टर पित्ताशय तसंच ठेवा, खडे फक्त काढा. कारण आपण किडनीमध्ये ते करतो ना, किडनी नॉर्मल असते, फक्त तो खडा विरघळायचा असतो किंवा शॉक वेव्हनी तोडायचा असतो. पण पित्ताशयात जेव्हा खडे होतात, म्हणजे गॉल ब्लॅडर जे म्हणतात, जेव्हा त्यात खडे होतात ते पित्ताशयाला फंक्शन काही उरत नाही. तेव्हा पित्ताशय नेहमी काढलं जातं खड्यासकट. पण त्यांना पेशंटना खूप कन्व्हिन्स करावं लागतं की ते जेव्हा खडे होतात ते कमीत कमी 6 महिने 1 वर्ष तुमच्या शरीरात पित्ताशयाला फंक्शन काय राहत नाही. सो तुम्ही जे जेवण खाताय, हजम होतं आहे, त्याशिवाय 5 वर्षापासून 80, मी साधारण वर्षाची 150 ऑपरेशन करतो पित्ताशयाची. कुठल्याही पेशंटला मी सांगतो 8 दिवसानंतर तुम्हाला काही पथ्य नाही, पण ते लोक लवकर बिलीव्ह करत नाहीत. त्यामुळे मी त्यांना टेस्ट सांगतो की 8 दिवसांनी माडी याल ना, एक वडापाव खाऊन या आणि मला सांगा कसं वाटतंय. त्या गोष्टींना पेशंट कन्व्हिन्स होतो की मला खरंच काय होत नाही. सो साधं पित्ताशयाला काम आहे फक्त पित्त स्टोअर करणे. यकृत म्हणजे लिव्हर पित्त निर्माण करतं, जे आतड्यात जेवण हजम व्हायला जातं. जेव्हा तुम्ही रात्री रिकामे पोट असतात त्यावेळेला ते पित्ताशय त्याला स्टोअर करतं आणि सकाळी उठता शिरा खाल्ल्यावर ते पित्त खाली येतं. पण ज्या वेळेला तुम्हाला मल्टिपल खडे होतात ते पित्ताशयाला फंक्शन काय नसतं. सो अपेंडिक्ससारखं पित्ताशयाला खूप कॉमन मिसकन्सेप्शन्स आहेत लोकांच्या मनात. या सगळ्या सर्जरीज लॅप्रोस्कोपीने होऊ शकतात, सगळं शक्य आहे. 99% ऑपरेशन आज लॅप्रोस्कोपीने होतात, 0.5% रोबोटिक होतात आणि 0.5% ओपन होतात. अमेझिंग, छान आहे. सगळ्यांसाठीच आता ऑप्शन्स अवेलेबल आहेत, त्यामुळे आपल्या प्रेक्षकांना सुद्धा हे जाणून आनंद होईल की सगळं पॉसिबल आहे. आता बरंच आता विज्ञान पुढे गेलेलं आहे या बाबतीत. आजकाल तरुण पिढीमध्ये किंवा स्त्रियांमध्ये, सगळ्या यंगस्टर्समध्ये एक गोष्ट कॉमनली जाणवते, ती म्हणजे अपचनाचे त्रास. त्यासाठी लाईफस्टाईलचे प्रॉब्लेम्स बऱ्याचदा कन्सिडर केले जातात. तर हे अवॉइड करण्यासाठी काय करायला पाहिजे आणि कशाप्रकारे आपण यावर हा धोका टाळू शकतो? एक तर लाईफस्टाईलकडे विचार करा, काहीतरी बेसिक एक्सरसाइज, लुकिंग ॲट डाएट, स्मोकिंग, अल्कोहोल बंद करा. मी म्हणत नाही तुम्ही ऋषीमुनीसारखं हिमालयात जाऊन बसा, पण तुमच्या आयुष्यात जेवढं शक्य होईल तेव्हा काहीतरी डिसिप्लिन ठेवा. आणि पुष्कळचं आता हे 50चे त्रास उरले नाहीत. आम्ही किती यंग मुलं बघतो 30-35 वर्षाचे, ज्यांना हार्ट अटॅक घेऊन आमच्याकडे येतात. कित्येक म्हणजे 40च्या खाली बायपासचं आणि अँजिओप्लास्टीचं प्रमाण किती वाढलं आहे. कारण आपण काय रस्त्यावर वडापाव भजीपाव खातो, मग कॉफी पितो, मग एक्सरसाइज करत नाही, झोप होत नाही. आज स्त्रियांना सुद्धा मी सांगू इच्छितो की 7 तास झोप तुम्हाला गरजेची आहे. जर रात्री होत नसेल तर तासभर दुपारी झोपा, पण 7 तास झोपल्याने हार्ट डिसीज, ब्लड प्रेशर आणि डायबिटीसचं प्रमाण नक्की कमी होतं. म्हणजे जरा धकाधकीचं आयुष्य, त्याचं नक्कीच काहीतरी करणं गरजेचंच आहे. त्यामुळे स्त्रियांना आपण ते सांगूच. डॉक्टर, तुमचे पेशंट्स लोक सगळे तुम्हालाच देवाचं रूप मानतात, पण तुम्ही स्वतः विठुरायाच्या वारीत सहभागी होता. त्याबद्दलचा तुमचा अनुभव सांगा आणि त्याचा तुमच्यावर कसा परिणाम झाला आहे तेही ऐकायला आवडेल आम्हाला. सो स्पिरिच्युअलिटी म्हणा, खुशबू किंवा फिलॉसॉफी म्हणा, पण इट इज ॲट सम पॉईंट इन टाईम यू हॅव टू गिव्ह बॅक टू सोसायटी. आज मी जो आहे तो समाजामुळे. माझे वडील वारले मी 14 वर्षाचा असताना, आई वारली मी 16 वर्षाचा असताना. मी मेडिकल कॉलेजमध्ये पण नव्हतो. सो मी खूप, आई वडील दोघेही डॉक्टर होते. सो आय वॉज बॉर्न विथ अ सिल्वर स्पून. सो माझ्या आयुष्यात उतार चढाव खूप राहिले आणि आय एम व्हेरी क्लिअर की ह्याला तुम्ही नशीब म्हणा, फेट म्हणा, सेरेंडिपिटी म्हणा, काही म्हणा, देर इज अ पॉवर बिहाइंड यू, ज्याच्यामुळे आज मी जो झालो आहे त्या कठीण दिवसातनं मी वर आलो आहे. सो आय थिंक इट इज नाव माय टाईम इन लाईफ टू गिव्ह बॅक. माझी आजी वारकरी होती. 20 वर्ष ती देहू रोड ते पंढरपूर चालायची आणि मी गेले 12 वर्ष वारीत जातो. आणि मी जेव्हा मुलांनाही घेऊन जातो, मग मुलगा सर्जन आहे, डॉक्टर ENT करते, पण मी मुद्दाम त्यांना ते आषाढी वारीत घेऊन जातो. आणि त्या वारीतनं साधारण 8 ते 10 लोक बरेचसे अनवाणी असतात. त्यांची काय तर हरिपाठ, तुक्याचे अभंग म्हणत ते पूर्ण चालतात. ते बघून ना तुम्ही पाय तुमच्या जमिनीवर येतात.
नाहीतर आपण फार उडत असतो ना की मी इतका मोठा सर्जन, माझी ही गाडी, माझं हे हॉस्पिटल, मी या असोसिएशनचा प्रेसिडेंट. तिकडे जाऊन कळतं की आपली भक्ती खूप थोडी आहे. कारण ते पूर्ण वारी 8 ते 10 हजार रुपये करतात. वारीत खूप छान प्रथा आहे. तुम्ही कधी गेला ना एकदा मुद्दाम बघा की कुठल्याही वारकऱ्याला तुम्ही एकमेकात आपसाला माऊली म्हणता. ज्ञानेश्वराची पालखी असते पण ज्ञानेश्वर माऊली म्हणजे एक 15 वर्षाचा मुलगा असेल तरी 60 वर्षाचा मुलगा ते पाया पडतो आणि माऊली म्हणतो त्याला नावाने कधी हाक मारत नाहीत. बरेचसे हे लोक आज पंढरपूरला दर्शनही घेऊ शकत नाहीत कारण खूप गर्दी असते. ते फक्त कळस दर्शन करून पुन्हा गावी जातात आणि जेव्हा ते गावी जातात ते अखंड गावाचे लोक त्याच्या येऊन पाया पडतात कारण तू वारी करून आलायस, तुझं पुण्य तुझ्यासाठी पाया पडतात. बरीचशी लोक वारीमध्ये ना हे शेतकरी, दुकानदार अशी प्रथा आहे कारण दर एक दिवस 15 किलोमीटरचे टप्पा असतो. सो पुष्कळच्या या दिंड्यांना लोक फ्री जेवायला देतात, फ्री पाणी देतात, कोणी राहायला देतं सोय. या वारीमध्ये 8-10 लोक असतात. ते लोक कोण असतात? नॉर्मली मिल वर्कर असतात, ड्रायव्हर असतात, रिक्षा चालक असतात. पण त्या 15 दिवसात ते तंबाखू खात नाहीत, दारू पित नाहीत, तोंडावर अभंग असतात, हरिपाठ असतो आणि तिकडे पोलीस कधी येत नाहीत. तुम्ही एक प्रथा आहे दर जिल्ह्यात, तालुक्यात इनफॅक्ट तो SP म्हणजे सुपरिटेंडेंट ऑफ पोलीस येऊन पालखीची खेचतो आणि पुढे येतो. ही एक प्रथा आहे. पण पोलीस सहसा वारीच्या आत येत नाहीत. ते दिंडी चालक मॅनेज करतात. खूप छोट्या सुंदर प्रथा. मी गेले 14 वर्ष जातोय. आय थिंक आय एम चेंजिंग होपफुली फॉर द बेटर. जस्ट सीइंग की कशी लोक राहतात आणि आपली भक्ती किती छोटी असते. माझे मिस्टर आताच यावेळी गेले होते वारीला, तर त्यांनी एका व्यक्तीला विचारलं तिथे की तुम्ही काय मागता विठुरायाकडे, की का वारी करताय? तर तेव्हा ते म्हणाले की मी फक्त एवढंच मागतो की विठुराया पुढच्या वर्षी पुन्हा वारी होऊ दे अगदी आणि सगळं छान होऊ दे. म्हणजे मला वारी करायची पुढच्या वर्षी. म्हणजे त्यात सगळं झालं. त्यामुळे आता जस्ट बोलताना सुद्धा इतका काटा येतोय अंगावर याबद्दल. तुम्ही एकदा येऊन अनुभवायला पाहिजे काय आहे ते वारी. मी ना दरवर्षी काहीतरी अर्धवट मी लोकांची वैद्यकीय सेवा करायचो. आमचा ट्रस्ट आहे त्या वारकऱ्यांची आणि मी काहीतरी दरवर्षी वारीत पुढे पंढरपूरला गाडीत जाऊन दर्शन करून ये. कोणती कलेक्टरची ओळख काढ, पोलीसकडून, MLA कडून फोन कर. एक दिवशी एक म्हातारा मनुष्य मला भेटला की डॉक्टर आज कुठे चालला तुम्ही? म्हटलं मला जरा दर्शन करून यायचं, उद्या मी परत दवाखान्यात येणार. म्हटलं कशाला जाताय तुम्ही? हे काय सगळे पांडुरंग आणि ज्ञानेश्वरच आहे तिकडे. तुम्ही त्यांची सेवा करतो म्हणजे पांडुरंगाची सेवा करता. तेव्हा म्हणजे एक तुकेचा अभंग आहे, जे का रंजले गांजले त्यांनी ओळखते. एक खूप सुंदर आहे. म्हणजे ज्या तुम्ही जर वारक्याची सेवा केली तीच पांडुरंगाची सेवा आहे. त्या दिवसानंतर मी कधी वारीतनं अर्धवट सोडून पांडुरंगाला कधी गेलो नाही. असं हेच तर पांडुरंग आहेत आपले, हेच तर माऊली आहेत. त्यांची सेवा करणं म्हणजे पांडुरंगाची सेवा करणं आहे. ओळख काढून पाद्यपूजा करून 5,000 रुपयाचं पंचामृत पायावर ओतणं काय या वारकऱ्यांना कॉफ कोल्ड फिवर करून त्यांना चालण्याची वृत्ती देणं हे जास्त महत्त्वाचं आहे. बरोबर. तुम्ही तिथे वारीत जाऊन मी चालतो म्हणजे मी सेवा करतो. मी आमची पूर्ण टीम जाऊन वैद्यकीय सेवा करते आणि बेसिक काम असतं माझं. लॅप्रोस्कोपिक सर्जरी किंवा कर्करोग नाही, हे सर्दी, खोकला, ताप, कोणी घोड्याने लात मारली, पाय फाटला, हीट स्ट्रोक झालं, त्याला आम्ही ट्रकला बांधून सलाईनच्या बाटली देऊन त्यांना सलाईन देतो तिकडे की त्यांना. आणि त्यांचं काय असतं की मला उद्या चालायचं आहे. ते 10 वर्ष ठरवून आलेले असतात की मला ही दिंडी पूर्ण करायची. बरोबर. सो त्यांना त्या जागेत तुम्ही म्हणू शकत नाही की तुम्ही डिस्ट्रिक्ट हॉस्पिटल जाऊन तिकडे टाकी घालून घ्या किंवा तिकडे ॲडमिट व्हा. त्यांना फक्त वारी पुरी करायची असते. बरोबर. आणि म्हातारे असतात, कुतारे असतात, डायबिटीज असतो, पण त्यांना एकच असतं की ती विठुरायाची माऊलीची दिंडी पूर्ण करायची. सो एकदा सगळ्यांनी एकदा जाऊन वारी फक्त बघा, एक दिवस जा, पण तुमच्यात नक्की काहीतरी बदल होईल. नक्कीच, खरंच. पण नाही, हे पण खूप छान आहे की तुमचे पेशंट्स तुम्हालाच देवाचं रूप मानत असतील, पण तुम्ही सुद्धा बोलायच्या गोष्टी आहेत, पण आपण त्यांना सेवा करतो म्हणून जायचं. त्यांनी आपल्याला काय ह्याच्यात आपल्याला काही इंटरेस्ट नाही. अजून एक खूप इंटरेस्टिंग गोष्ट आम्हाला कळली आहे तुमच्याबद्दल, ते म्हणजे तुम्ही हेमलकसाला सुद्धा भेट देता, तिथल्या रुग्णांना तपासता. त्याचा अनुभव कसा आहे? हेमलकसा म्हणजे ज्या दर्शकांना माहीत नसेल, हे गडचिरोलीमध्ये आहे. हो. आणि एक जंक्शनला आहे. 3 राज्य आहेत, तेलंगणा, महाराष्ट्र आणि छत्तीसगड. सो त्या ट्रायफर्केशनला हेमलकसा नावाचं गाव आहे, जिकडे प्रकाश आमटेंनी काम केलं. म्हणजे बाबा आमटेंचा धाकटा मुलगा, मोठा मुलगा नागपूरजवळ आहे आणि हा धाकटा मुलगा. सो तिकडे एक इंटरेस्टिंग, हे आय नो देम ऑन अ सोशल बेसिस फॉर लॉंग टाईम. तर तिकडे काय ना, ट्रायबल लोक असतात. ते भिल गोंद नावाची एक ट्राईब आहे तिकडे. हे लोक मराठी बोलत नाही, ते गोंद भाषा बोलतात. पुष्कळ लोकांकडे बेसिक मराठी बोलता येत नाही, पैसे नसतात, आणि तिकडे लहानपणीपासून हे महुवा फुलाची दारू पितात.
त्यांचं आयुष्य असतं म्हणजे मेज, म्हणजे कॉर्नचं ते ग्रुवेल, मिळेल ते झाडपाला, मिळेल ते बेरीज, काही इन्सेक्ट मिळालं ते त्यात टाकायचं आणि ते पूर्ण गाव तेच खातं. पण तिकडे लहानपणी 14-15 वर्ष झाली मुलं ना की महुआची लिकर बनवते. महुआ फूल असतं तिकडे, एक फ्लावरिंग फूल, त्यातनं ते लिकर बनवतात लोकली. ते 15-16 वर्षापासून महुआचे दारू पितात. त्यामुळे त्यांना लिव्हर सिरोसिस आणि रक्ताची उलटी होण्याची खूप हाय इन्सिडन्स होता. सो जेव्हा मला आमटे साहेबांनी, दिगंत, त्यांचा मुलगा दिगंत, तो MBBS आहे, तो म्हणला ह्यांना ना चंद्रपूरला, जवळचं डिस्ट्रिक्ट सिव्हिल हॉस्पिटल म्हणजे चंद्रपूर, ते साधारण 200 किलोमीटर. आमच्या ॲम्ब्युलन्सनी पाठवणं किंवा ST बसनी जाणं हे शक्य नाही आणि यंग मुलं रक्ताची उलटी येऊन मरतात. तर काय करायचे? एंडोस्कोपी करायची. पण कोण एंडोस्कोपी तिकडे करणार? हे 10 वर्षापूर्वी आमचं चर्चा झाली. मी म्हटलं दिगंत तू येऊन आमच्याकडे चेंबूरला राहा, मी तुला एंडोस्कोपी खरं म्हणजे MBBS माणसं एंडोस्कोपी करत नाही. MS झाल्यावर सुद्धा पुढे ट्रेनिंग करावं लागतं. पण पर्याय काय? ही पोरं तर चंद्रपूरला पोचत नाहीत. सो दिगंत येऊन आमच्याकडे चेंबूरला 1 महिना राहिला आणि आम्ही त्याला एक व्हिडिओ एंडोस्कोप डोनेट केला आणि त्याला बेसिक एंडोस्कोपी करायला शिकवली की कुठला पेशंट तुमच्याकडे हेमलकसामध्ये हॉस्पिटलमध्ये ठेवा आणि कुठला तुमच्या ॲम्ब्युलन्सनी चंद्रपूरला पोचवा. एवढी एंडोस्कोपी तो करतो आणि काही डाऊटफुल व्हिडिओ असेल तर इंटरनेटने आम्हाला पाठवतो. आम्ही त्याला रिपोर्टिंग सांगतो की बाबा हा पेशंट लगेच शिफ्ट कर. डॉक्टर, एंडोस्कोपी म्हणजे एक्झॅक्टली काय? एंडोस्कोपी ही एक टेस्ट आहे. लोकांना बरोबर असं एंडोस्कोपी करायचं म्हणजे ऑपरेशन केलं जातं असं नाही. एंडोस्कोपी एक टेस्ट आहे. म्हणजे आम्ही एक पातळ साधारण 7 ते 8 मिलीमीटर डायमीटर दुर्बीण तोंडावाटे टाकतो किंवा संडासवाटे टाकतो. हे बेसिकली आतड्याला आत, ॲज इफ सर्जनचं डोळे आतड्याच्या आत किंवा पोटाच्या आत जातात. हे बेसिकली डायग्नोसिसला पूर्वी व्हायचं. 10 वर्षापूर्वी आपण अल्सर, कर्करोग, ब्लिडिंगसाठी एंडोस्कोपी करायचो. आता पुष्कळच्या शस्त्रक्रिया आम्ही तोंडावाटे, छोटी गाठ असेल, छोटा ट्यूमर असेल, पॉलिप असेल तर तोंडावाटे दुर्बीण टाकून ती गाठ काढता येते तोंडावाटे. किंवा रक्ताची उलटी होत असेल कधी लिव्हरच्या त्रासामध्ये वेगळे, तर ब्लिडिंगचं कारण सापडून ते ब्लिडिंग बंद करणं हे आज आम्ही एंडोस्कोपीने करतो. ओके. पुष्कळ कर्करोग डायग्नोज करायला एक नॅरो बँड इमेजिंग नावाची एक एंडोस्कोपीची पद्धत आहे. ह्याला आयदर गळा फक्त सून करून केलं जातं किंवा 5 मिनटं झोपेचं औषध दिलं जातं आणि ह्या पेशंटना ॲडमिट व्हायला लागत नाही आणि शस्त्रक्रिया नाही. हे महत्त्वाचं आहे. एक डायग्नॉस्टिक पद्धत आहे. बरं, तिकडे आता तर खूप नक्षल कमी झालेत, पण मी म्हणतोय ही गोष्ट 2009-10 पासून आम्ही हे काम करतोय. त्यावेळेला एकच तो मोबाईल टावर हेमलकसामध्ये होता. कारण बाहेर कुठलाही मोबाईल टावर ते नक्षल लोक उडवून टाकायचे, कारण त्याच्या अनुषंगाने सरकारी पोलीस किंवा लोक येतात. सो हेमलकसाच्या आत मोबाईल टावर हा एकुलता एक होता त्या पूर्ण तालुक्या किंवा जिल्ह्यामध्ये, आणि त्याच्यावरती इंटरनेटने आम्हाला हे व्हिडिओ पाठवायचे आणि आम्ही इथून चेंबूरहून ते रिपोर्ट करायचं. आता तर खूप नक्षल कमी झाले, सगळीकडे आता मोबाईल नेटवर्क झालं आहे, खूप सोपं झालं आहे. पण ह्याच्यामुळे आय थिंक आपल्या पुढच्या पिढीला हे काहीतरी एक्सपोजर पाहिजे की आपलेच राज्यातले आपलेच लोक कसे राहतात, त्यांचं आयुष्यमान काय आहे. आपण नाराजगी होते कारण माझा आज मोबाईल सिग्नल नाही आहे, किंवा माझी बॅटरी ड्रेन झाली, किंवा माझी ही गाडी चांगली नाही, त्यांनी आज जॅग्वार घेतली, तर तुमच्या आयुष्यातले पर्स्पेक्टिव्ह बदलतात. सो मी जरी टाय घेऊन असं हायफाय बोलत असो ना तुमच्याशी, मी बेसिकली स्वतःला वारकरी समजतो. नाही, मला तेच अजून हे सुद्धा जाणून घ्यायचं, म्हणजे खरंच तुमचं तर लाईफस्टाईल, तुमची कामाची पद्धत, पूर्ण दिवस बिझी असणार, तुमची फॅमिली लाईफ, आणि सतत इतकी कठीण सर्जरीज वगैरे यामध्ये सतत स्वतःला गुंतवून घेतल्यानंतर तुम्ही स्वतःचा बॅलन्स कसा साधता आणि काय एक्झॅक्टली करता? तिकडेच ही स्पिरिच्युअलिटी कामाला आहे. तो म्हणा रुग्णाकडे गेला, जरी तो आज मिनिस्टर, मी बऱ्याच मिनिस्टरची सर्जरी केली आहे, मी दिल्लीला जाऊन सुद्धा सेंट्रल मिनिस्टरची सर्जरी एम्समध्ये केली आहे. पण जेव्हा तुम्ही ऑपरेशन करायला लागता तुम्ही डिस्कनेक्ट होता. अच्छा. मग ती खुशबू असू दे तर कोणीही असू दे. आता मी काही बॉलिवूडच्या ॲक्ट्रेसेसना पण स्कोपीज आणि हे केले आहेत, पण फॉर मी ही ऑर शी इज अनदर पेशंट. वाईल डुईंग सर्जरी यू आर डिस्कनेक्टेड, बट सर्जरी इज नॉट 100%. काही वेळेला कॅन्सर सर्जरी मे हॅव बॅड आउटकम्स. यू हॅव टू एक्सेप्ट दॅट. तुम्ही एक ह्युमन बिईंग आहात, तुम्ही देव नाही आहात, तुम्हाला 100% सक्सेस नाही आहे. सो यू हॅव टू डू युअर बेस्ट इमॅजिनिंग की हा पेशंट माझी बहीण किंवा भाऊ किंवा बायको आहे, अँड देन लिव्ह पांडुरंगाची इच्छा. हे तुम्हाला थोडंफार स्पिरिच्युअलिटीने कळलं. पण आयुष्यात माझ्या मुलांना नेहमी सांगतो, टिल 15 years ऑफ एज माझी लाईफस्टाईल काय होती, 15 ते 35 कशी होती आणि 35 नंतर कसे. सो उतार चढाव हे आयुष्यात नक्की आहे. आपण फक्त IQ बद्दल बोलतो, इंटेलिजन्स कोशंट. मी म्हणतो आपल्या पुढच्या पिढीला इमोशनल कोशंट, म्हणजे लोकांशी कसे कनेक्ट करणं, बोलणं, आणि ॲडव्हर्सिटी कोशंट. जेव्हा तुम्ही त्रासात असता,
जेव्हा तुम्ही फेलियर्स असता त्या ॲडव्हर्सिटीतनं कसं बाहेर येणं हे आपल्या मुलांना शिकवणं खूप गरजेचं आहे. कारण सर्कमस्टान्सेस बदलतात, तुमचे फायनान्शियल बॅकग्राऊंड बदलते, तुम्ही कसे त्रासातनं पुन्हा उठू शकता, पडल्यावर उभं राहणं हे आपल्या मुलांना शिकवायला पाहिजे. कारण आपल्या मुलांनी कधी फेलियर्स बघितलेले नसतात, सगळं आयुष्यात मिळत जातं. फेलियर्समधून बाहेर येणं हे महत्त्वाचं आहे, हे आपल्या मुलांना शिकवणं खूप गरजेचं आहे. बरोबर आहे, बरोबर आहे. आणि तुमच्याकडे बघून ते नक्कीच शिकतच असतील या सगळ्या गोष्टी. हो हो, नक्कीच. महिलांमध्ये एक प्रॉब्लेम खूप कॉमनली जाणवतो, तो म्हणजे टॉयलेटला जाणं टाळणं. बाहेर कुठे प्रवासात असतील किंवा बाहेर दुसरीकडे कुठे गेलो आहे, सोय चांगली नसेल तर टॉयलेटला जाणं टाळलं जातं. याने नेमका काय त्रास होऊ शकतो? सो जेव्हा तुम्ही लघवी व्यवस्थित टाईमनी करत नाही, ती लघवी युरिनी ब्लॅडरमध्ये तुंबून राहते, तेव्हा इन्फेक्शनचे प्रमाण वाढतात, युरिनी इन्फेक्शन्स. ओके. सो हे एक चांगली गोष्ट नाही. ते कसं तुम्ही अवॉइड करायचं हे लॉजिस्टिकली दर स्त्रीने विचार करायला पाहिजे. पण लघवी तुंबून धरणं हे योग्य नाही. हॅव्हिंग सेड दिस, जर एक इन्फेक्टेड टॉयलेट सीटमध्ये पण बाईला इन्फेक्शन होऊ शकतं. सो जर तुम्ही एक अस्वच्छ टॉयलेटमध्ये गेला तर ॲक्च्युली तुम्ही काय डेटॉलवरने ते टॉयलेट सीट पुसून घ्या आणि मग त्या टॉयलेट सीटवर बसा. ही एक साधी गोष्ट आहे. पुरुषांमध्ये होत नाही, पण बायकांना वजायनामुळे इन्फेक्शन होण्याची खूप शक्यता असते. पण वेळच्या वेळ युरिनला जा, पाहिजे तर तुम्ही स्वतः बेसिक काहीतरी वेट वाईप्स किंवा डेटॉल बरोबर घेऊन जा, ते कमोड क्लीन करून घ्या आणि मग युरिन पास करायला पाहिजे. हो, युटीआय युरिनरी ट्रॅक्ट इन्फेक्शन आणि वजायनल इन्फेक्शन या दोन्ही या इन्फेक्टेड टॉयलेट सीटमुळे पण होतात. डॉक्टर, पेशंट्स सर्जरीजला घाबरतात किंवा सर्जरीचा ऑप्शन सगळ्यात शेवटी ठेवतात, याच्या मागे खूप मोठं कारण खर्च हा सुद्धा आहे. बऱ्याचशा सर्जरीज या खूप एक्सपेन्सिव्ह असतात. तर रुग्णालयांमध्ये मेडिक्लेम किंवा हेल्थ इन्शुरन्स, कोणत्याही प्रकारचे EMIs वगैरे किंवा सरकारी काही योजना आहेत का? त्याबद्दल तुम्ही आपल्या प्रेक्षकांना काही मार्गदर्शन करू शकता? मी दोन्ही गोष्टी सांगतो. आज सरकारमुळे आयुष्यमान भारत आहे, महात्मा फुले योजना आहे, बहुतेक पुष्कळच्या खाजगी रुग्ण आम्ही घेत नाही, पण इतर पुष्कळ खाजगी किंवा सरकारी रुग्णात या गोष्टी होतात. सो पूर्वीसारखं घरदार विकणं, जमीन कर्ज घेणं हे गेलं आता. ओके. आणि नॉट ओन्ली इन महाराष्ट्र, ऑल ओव्हर इंडिया आयुष्यमान भारत होतं. सो बेसिक केअर तर तुम्हाला सगळीकडे मिळते. ओके. मुंबईत तुम्ही बघितलं, झेनमध्ये आम्ही आता दर महिन्यात एकदा गोंदवलेला जाऊन गोंदवलेकरांच्या हॉस्पिटलला आम्ही फ्री सर्जरी करतो. पण दॅट इज अ इंडिव्हिज्युअल चॉईस. दर डॉक्टरने करावं असं नाही. डॉक्टर हा संत नसतो, त्याला EMI असतात, त्याला इलेक्ट्रिसिटी बिल असतं, त्यालाही बायकोला फॉरेनला पाठवायचं असतं. सो तो एक समाजाचा पार्ट आहे, हे आपण विसरतो ना. डॉक्टरला आपण एक पेडेस्टलवर ठेवतो आणि तोच एक पोलीस ऑफिसर म्हणला की खाली धरतो. हे असं का? हे सगळे समाजाचे घटक आहेत, सगळ्यांना इक्वली ट्रीट करा. बरोबर आहे, अगदीच बरोबर. पुष्कळचे ऑलमोस्ट 70-80% पेशंट जे आमच्याकडे येतात, सगळ्यांकडे हे कॅशलेस मेडिक्लेम असतात. युजली इन्शुरन्स कंपनीज आम्हाला डायरेक्टली पैसे देतात. पेशंटला खूप रेअरली आउट ऑफ पॉकेट एक्सपेन्स असतो. आणि आय थिंक हे आता काळाची गरज झाली आहे, कारण की सगळ्याच कार्डियक सर्जरीज, किमोथेरपी, रोबोटिक सर्जरी सगळ्या खर्चिक सर्जरीज आहेत. तर माझं तर मत आहे, दर पेशंटनी जेवढं तुम्हाला परवडेल तेवढं मेडिक्लेम घ्यावं, बरोबर, कुठेही असले तरी. या ओव्हरऑल सर्जरीजबद्दल जे लोकांच्या मनामध्ये गैरसमज आहेत किंवा काही मिथ्स आहेत, त्याबद्दल मला तुम्हाला विचारायचं आहे. काही मिथ्स मी तुम्हाला विचारेन, ते खरे आहेत का खोटे आहेत का ते प्लीज मला सांगा. लोक म्हणतात की अपेंडिक्स काढल्यानंतर शरीराचं काहीतरी कमी होतं किंवा पचन बिघडतं, हे खरं आहे का? खोटं आहे. खोटं आहे. अपेंडिक्सला काही फंक्शन नाही. अपेंडिक्स काढल्यामुळे तुमच्या जीवनशैलीला काही बदल होत नाही. काही बदल नाही. ओके. गॅस आणि आम्लपित्त असलं की तो साधा त्रास असतो, डॉक्टरकडे का जायचं हा विचार असतो. सो जर तुम्ही पार्टीला गेला, दुसऱ्या दिवशी सकाळी आम्लपित्त झालं तर ठीक आहे, पण दररोजच तुम्हाला गॅस, ॲसिडिटी होत असेल, वजन कमी होत असेल, उलट्या होत असतील तर नक्की डॉक्टरकडे जायचं. ओके. जसं व्हायरल फीवर 2 दिवस ताप, सर्दी, खोकला असेल आपण काय करत नाही, बरोबर, पण आठवडाभर ताप राहिला तर नक्की टेस्ट करतो. आणि तसंच हे ॲसिडिटी आणि आम्लपित्ताबद्दल आहे. लॉंग टर्म इश्यू असेल तर नक्की डॉक्टरला दाखवा. ओके. लेप्रोस्कोपी केली की पुन्हा पुन्हा त्या भागाला त्रास होतो, हे खरं आहे का? अजिबात नाही. लॅप्रोस्कोपी ही एक करण्याची पद्धत आहे. शरीराच्या आत ऑपरेशन सेम असतं. तुम्ही टाक्याचं ऑपरेशन करा, लॅप्रोस्कोपिक करा किंवा रोबॉटिक करा. पित्ताशय काढायचं असेल, हर्नियाला जाळी लावायची असेल, कर्करोगाचं आतडं काढायचं असेल, शरीराच्या आत इट इज सेम. ॲक्सेस बदलला, एवढंच फरक. ओके. सर्जरी केल्यानंतर खूप दिवस बेड रेस्ट घ्यावी लागते, खरं खोटं? खोटं. तुम्ही म्हणून लॅप्रोस्कोपिक, आणि ह्याला आम्ही मिनिमल ॲक्सेस किंवा मिनिमल इन्व्हेजिव्ह सर्जरी म्हणतो.
कारण पुष्कळच्या या सर्जरीमध्ये 1 ते 3 दिवसात तुम्ही घरी जाता, चौथ्या दिवशी कामाला जाऊ शकता. ओके, ग्रेट. रॅपिड फायर राऊंड दिसतोय आम्हाला. रोबोटिक सर्जरी किंवा लॅप्रोस्कोपी सर्जरी फक्त परदेशात किंवा मोठ्या मोठ्या शहरांमध्येच होते, हे खरं आहे का? रोबोटिक सर्जरी खरं आहे, पण लॅप्रोस्कोपिक सर्जरी आज महाराष्ट्रात दर तालुक्यात होते, खाजगी आणि सरकारी. आज सोलापूर मेडिकल कॉलेजमध्ये गेलो होतो वर्कशॉपला, तिकडे रुटीनली होते सर्जरी. BJ मेडिकलला मी गेलोय, मी अंबेजोगाईला गेलोय, नागपूरला गेलोय, सगळीकडे होते. अरे वा, ग्रेट. शस्त्रक्रिया केली की शरीर कमकुवत होतं, आधीसारखं बळकट राहत नाही? पैशाच्या दृष्टीने नक्की कमकुवत होतं, पण शरीर नाही. तुम्ही जर व्यवस्थित शस्त्रक्रिया झाली तर लॉंग टर्म तुम्हाला काय व्हायला नको, त्याचा त्रास नाही होत. ओके, ग्रेट. डॉक्टर रॉय पाटणकर, तुम्ही तुमचा इतका अमूल्य वेळ आम्हाला दिलात आणि सुंदर मार्गदर्शन केलं. बऱ्याच गोष्टींवरती छान प्रकाश पडलेला आहे. आपल्या प्रेक्षकांनाही खूप छान शस्त्रक्रियेबद्दल ज्ञान मिळालं आणि भीती नक्कीच कमी झाली असेल. सो थँक्यू सो मच इथे येऊन आम्हाला छान मार्गदर्शन केल्याबद्दल. आणि मज्जा वेलनेसकडून तुम्हाला ही छान सप्रेम भेट. थँक्यू व्हेरी मच. धन्यवाद. थँक्यू. नमस्कार. आणि तुम्ही शस्त्रक्रियेबद्दलच्या गैरसमजांना आता दूर टाका आणि योग्य माहितीद्वारे योग्य निर्णय घ्या. कारण आजच्या काळात उपचार ही भीतीची नव्हे तर नवी आशेची पायरी आहे. कारण आरोग्य म्हणजे फक्त आजची गरज नाही तर आयुष्यभराची साथ आहे, स्वतःची स्वतःशी. तुम्हाला जर आजचा भाग उपयुक्त वाटला असेल तर नक्की लाईक करा, आपल्या जवळच्यांसोबत शेअर करा आणि मज्जा पिंक या आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटूया नवीन भागात, नवीन विषयासोबत, नवीन मार्गदर्शनासोबत. तोपर्यंत तुझ्या आरोग्यासाठी तुझ्यासोबत मज्जा वेलनेस.